नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या MPSC एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर. खरं तर खूप उशीर झाला, पण खूप जणांची इच्छा होती की सर ते एकदा फास्टमध्ये करंट अफेअर्स घ्या, म्हणून आपण त्या ठिकाणी आलोय. आणि सगळं हे जे करंट अफेअर्स आहे आपलं CM मंत्राचे पुस्तक आहे, बऱ्यापैकी लोकांनी हे वाचलेलं आहे, रिव्हाइज पण केले. तर आपण स्पीडमध्ये इम्पॉर्टंट गोष्टी त्या ठिकाणी कव्हर करूया. तर हे चालू घडामोडीचं पुस्तक जे संयुक्तसाठी बघत आहेत त्यांना हे पुस्तक काही दिवसात अपडेटेड मिळेल. त्याला वेळ लागेल कदाचित, त्यामुळे अवेलेबल जेवढ्या कॉपीज आहेत त्या तुम्ही घेऊ शकता. डायरेक्टली आपण चालू करूया. बघा, सप्टेंबर महिन्यातल्या काही घडामोडी आहेत इथं आपण जर बघितलं तर सगळ्यात पहिलं बघा, सुशासन पद्धतींवर राष्ट्रीय परिषद म्हणजे गुड गव्हर्नन्सवरची जी काय नॅशनल कॉन्फरन्स ती कुठे झाली होती? भुवनेश्वर, ओडिसामध्ये. बरोबर, हे दिसतंय सगळ्यांना? एकदा फक्त चेक करा, दिसतंय व्यवस्थित? हा, भुवनेश्वर ओडिसा या ठिकाणी झाली होती. पोलावरम बन काचेरला प्रकल्प वाद जो होता कशामधला? तो आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधला, हे लक्षात ठेवा. पोलावरम धरण जे आहे आंध्र प्रदेशमधलं वन ऑफ द मोठं त्या ठिकाणी धरण आहे. सिक्कीम, काय केलं सिक्कीमनं? सॅबॅटिकल लीव्ह स्कीम. कोणी आणली? सिक्कीमनं आणली. एवढंच फक्त लक्षात ठेवा, बाकी जास्त लक्षात ठेवण्याची गरज नाही. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीला वैधानिक दर्जा त्या ठिकाणी आता दिलेला आहे, एवढं लक्षात ठेवा. याच्यामध्ये फार जास्त काही लक्षात ठेवण्याची गरज नाही. फार तर फार हा जो कायदा आहे आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005चा आहे आणि तो कशाच्या अंतर्गत येतो? होम मिनिस्ट्री म्हणजे गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येतो. एवढंच आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, बाकी फार जास्त लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही. आता दुसरं महत्वाचं, याच्यावर एखादा इम्पॉर्टंट आहे का, याच्यावर एखादा प्रश्न येऊ शकतो, तो म्हणजे 2025 मधील ग्रँड स्लॅम विजेते. आपल्याला बघावं लागेल ऑस्ट्रेलिया ओपन, फ्रेंच ओपन, विम्बल्डन आणि US ओपन. तर ह्या चार मध्ये मेनली आपण काय लक्षात ठेवलं पाहिजे की मिक्सची गरज नाही आपल्याला. पुरुष मधला आणि महिलांमधला विजेता कोण आहे आणि उपविजेता कोण आहे. आता पुरुष एकेरीमध्ये जर बघितलं तर यानिक सिनर जे आहेत इटलीचे, त्यांनी काय केलं होतं? ऑस्ट्रेलियन ओपन जिंकलेले 2025चे. आणि उपविजेता कोण होतं? अलेक्झांडर झ्वेरेक, जर्मनीचा. महिलामध्ये कोण आहे? मॅडिसन कीज. महिलामध्ये फक्त एवढंच लक्षात ठेवा, जिंकलं कोणी आहे. पुरुष एकेरीमध्ये फ्रेंच ओपन जर आपण विचार केला तर कार्लास अल्करॉज, स्पेनचाच आहे, परत नदालवालाच, तो त्यानं जिंकलेला आहे फ्रेंचचा. पुरुष एकेरी उपविजेता कोण आहे? यानिक सिनर. बघा, सिनर ऑस्ट्रेलियामध्ये ओपन होता, इकडे तो काय झाला? तो 2 नंबरला गेला. आणि अल्करॉज जो आहे तो त्यानं फ्रेंच ओपन त्या ठिकाणी जिंकले. विम्बल्डन मध्ये परत बघा, सिनर कुठं आहे आपल्याला? इथं बघायला मिळतो यस, परत इथं यस बघायला मिळतो. सिनरनं परत काय केलंय? ही जिंकलेली आहे. आणि इथं फ्रेंच ओपनच्या उलट काय आहे? विम्बल्डन. तर हा जो कार्लाज होता तर यानं काय केलेलं आहे? उपविजेता झालेला आहे. इथं जिंकले कोण? सिनर. सिनर जिंकलाय कुठं? ऑस्ट्रेलियन ओपन. सिनर जिंकलाय विम्बल्डन. आणि मग फ्रेंच ओपन कोण जिंकले? तर ते जिंकले कार्लास अल्करॉज. एवढं लक्षात ठेवा. महिला एकेरीमध्ये इगा स्वीटेक जिंकली पोलंडची विम्बल्डन मध्ये. आणि फ्रेंच मध्ये महिला कोण जिंकले? कोको गॉफ. राईट. आता US ओपन मध्ये काय झालंय? परत कार्लोस अल्करॉज हा स्पेनचा काय झालाय? जिंकलाय. म्हणजे एक गोष्ट लक्षात घेईल, ऑस्ट्रेलिया A आणि विम्बल्डन A, आणि इथं जर W बघितलं तर इथं आपल्याला सिनर बघायला मिळतो. फ्रेंच ओपन मधला F जर बघितला आणि US मधला U जर आपण बघितला तर आपल्याला काय बघायला मिळतं? कार्लोस अल्करॉज इथं बघायला मिळतो. यानिक सिनर परत काय मिळतो इथं आपल्याला? ह्या दोघांमध्ये टसल चालू आहे. फक्त इथे एकमेव ऑस्ट्रेलियन ओपन मध्ये आहे ना, तर हा अलेक्झांडर त्या ठिकाणी मध्येच घुसला होता. अदरवाईज ह्या दोघांमध्ये टसल त्या ठिकाणी चालू आहे. महिलामध्ये US ओपनला जर बघितलं, अरिना साबलेंका बेलारुसची जी आहे तर ती त्या ठिकाणी जिंकलेली होती. आता पुढे बघा, न्यायमूर्ती वर्मा यांच्या विरुद्ध महाभियोग म्हणजे इम्पिचमेंटची त्या ठिकाणी इन्क्वायरी झाली होती. तर त्याच्यामध्ये जी चौकशी असते 3 सदस्यीय चौकशी असते. फास्टमध्ये आपण फक्त बघणार, डिटेलमध्ये नाही. त्यातलं जे आर्टिकल आहे 124(4) मधलं आर्टिकल, तर ते काय सांगतं की न्यायाधीश जे आहेत तर त्यांना काढून टाकण्यासाठीचे जे कलम आहे ते आहे 124(4) मध्ये. आणि ते कुठल्या प्रोसेस नव्हतं, त्याची प्रोसेस किंवा त्याची जी प्रक्रिया आहे तर न्यायाधीश चौकशी कायदा 1968 अंतर त्या ठिकाणी होते. आणि 218 मध्ये काय तर उच्च न्यायालयाचा, सर्वोच्च न्यायालयाचा 124 मध्ये आणि हायकोर्ट जे आहे त्याचे 218 मध्ये. आता इथे 2च गोष्टी दिल्यात, कारण काय आहेत काढून टाकण्याची? 2च. एक प्रूव्ड मिसबिहेव्हिअर म्हणजे सिद्ध गैरवर्तन, आणि दुसरं इनकॅपॅसिटी. फक्त ह्या 2च कारणांमुळे फक्त त्या ठिकाणी जजेसला काढता येतं, बाकी ठिकाणी नाही. आता दुसरं, याला कुठली मेजॉरिटी लागते? तर ती लागते स्पेशल मेजॉरिटी. स्पेशल मेजॉरिटी काय असते इथं बघण्याची आवश्यकता नाही. आतापर्यंत महाभियोगाचे 2 प्रयत्न झालेत, एकही सक्सेसफुल झालेला नाहीये. पहिला झाला होता न्यायमूर्ती व्ही रामास्वामी 1993 ला, दुसरा न्यायमूर्ती सौमित्र सेन 2011 ला. हे 2 त्या ठिकाणी झाले होते. याच्या व्यतिरिक्त परत मला वाटतं इथे डिटेलमध्ये करण्याची काही गरज नाही. जयदीप धनखड यांनी उपराष्ट्रपदाचा राजीनामा दिला होता. राजीनामा देणारे 3रे उपराष्ट्रपती आहेत व्ही गिरी आणि R व्यंकटरमण यांनी याच्या आधी दिलेला होता. आता आपल्याला महत्वाची गोष्ट काय की आपल्या राज्याचे जे राज्यपाल होते CP राधाकृष्णन, तेच त्या ठिकाणी काय झालेले आहेत? उपराष्ट्रपदी विराजमान झालेले आहेत. त्यांच्याविषयी थोडकं, तमिळनाडूचे आहेत. त्यानंतर 98 कोमितारमध्ये पहिल्यांदा लोकसभा त्या ठिकाणी निवडून आले होते. 2004 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित त्यांनी केलं होतं संसदीय शिष्टमंडळाचा भाग म्हणून. त्यानंतर जर आपण बघितलं, तेलंगणा राज्यपाल
पुदुच्चेरीचे नायब राज्यपाल म्हणून पण त्यांनी कार्यभार सांभाळलेला आहे. उपराष्ट्रपती राष्ट्रपतींकडे राजीनामा देतो त्याचं जे कलम आहे ते 67A आहे. एवढी गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. आता सभासार वेब पोर्टल जे एआयच्या आधारित आर्टिफिशियल इंटेलिजन्स कुठल्या मंत्रालयाचं आहे? केंद्रीय पंचायत राज मंत्रालय. प्रथम अंमलबजावणी त्रिपुरा इथं झाली होती. कुठं? त्रिपुरा इथं. सभाचार वेब पोर्टल. आता 130वे घटना दुरुस्ती विधेयक 2025 जे आहे ते कशी संबंधित आहे एवढं फक्त आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. अमित शहा यांनी मांडलं होतं लोकसभेमध्ये. या विधेयकाच्या अंतर्गत पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्री यांना त्यांच्या पदावरून काढून टाकण्याची तरतूद त्या ठिकाणी केली आहे आणि हाच याचा क्रक्स 123वे घटना दुरुस्ती विधेयक. भारतातील सौर ऊर्जेवर पूर्णपणे चालणारं पहिलं जे काही विधिमंडळ आहे तर ते आहे दिल्ली विधिमंडळ. हे आपण त्या ठिकाणी क्वेश्चन पण टाकला होता आपल्या करंट मंत्रा ग्रुपवर. तर ही गोष्ट लक्षात घ्या, सौर ऊर्जेवर चालणारं पहिलं दिल्ली विधिमंडळ त्या ठिकाणी आहे. हवामान बदलामुळे तुलू देशातून स्थलांतर झालं. प्रश्न असा येईल की रिसेंटली हवामान बदलामुळे कुठल्या देशातून स्थलांतर झालं? तर ते झालं तुलू या देशामधून. आणि तुलू हा देश स्थलांतर करून कुठे गेला? तर तो ऑस्ट्रेलियामध्ये स्थलांतरित झालेला आहे. फक्त एवढीच गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. 18वे आंतरराष्ट्रीय पृथ्वी विज्ञान ऑलिम्पियाड, इंटरनॅशनल अर्थ सायन्स ऑलिम्पियाड जे आहे तर ते कुठे झालं होतं? चीनमध्ये. ही फॅक्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. त्यानंतर मालडोवा इंटरनॅशनल सौर अलायन्सचा 107वा सदस्य त्या ठिकाणी बनलेला आहे. तर हे 2015 मध्ये भारत आणि फ्रान्स यांनी मिळून तयार केलं होतं आणि COP21 मध्ये त्या ठिकाणी त्याची सुरुवात झाली होती. COP21 राईट. आता दुसरं इंडिया यंग प्रोफेशनल स्कीम जी आहे ती कुणी आणली आहे? ती युकेनं. नाव काय? इंडिया यंग प्रोफेशनल स्कीम. त्यामुळे हा प्रश्न महत्वाचा आहे, याच्यावर प्रश्न येऊ शकतो. ते कोणाचं आहे? युकेचं आहे. त्यानंतर जर आपण विचार केला तर गिलॉन्स करार जो आहे तो कशा संबंधित आहे? ऑस्ट्रेलिया आणि युके या दोघांच्या संबंधित आहे. गिलॉन्स करार अणु ऊर्जा चलित पाणबुडी भागीदारी आणि सहकार्य करार आहे. गिलॉन्स करार ऑस्ट्रेलिया आणि युकेच्या दरम्यान. त्यानंतर उमेद मॉल हा खूप न्यूज मध्ये होता. उमेद मॉल कशा संदर्भात आहे? सेल्फ हेल्प ग्रुपच्या रिलेटेड आहे. हक्काची बाजारपेठ मिळावी एवढंच लक्षात ठेवा. 10 जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल जिल्हा विक्री केंद्र त्या ठिकाणी तयार करण्यात येणार आहेत. याच्याबद्दल आपल्याला आपल्या इकॉनॉमिक सर्व्हे बजेटमध्ये पण सांगितलेलं होतं. भारतातील पहिल्या AI अंगणवाडी उपक्रमाचा शुभारंभ झालेला आहे. कुठे? तर नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील वडधामणा या ठिकाणी ते अंगणवाडी. आणि कुठलं मिशन? बाल मिशन भरारी नागपूर जिल्हा परिषदेअंतर्गत त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. फक्त एवढी फॅक्ट आपल्याला लक्षात ठेवायची. महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल आपल्याला तमिळनाडूचा प्रश्न ग्रुप सी मेन्सला विचारला. आता महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल आपल्याला माहित पाहिजे. नापणे धबधबा, वैभववाडी तालुका, सिंधुदुर्ग. ऑलरेडी सिंधुदुर्ग हा आपल्या देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झालेला आहे. तो आहे सिंधुदुर्ग जिल्हा. सतनावरी भारताचे पहिले स्मार्ट इंटेलिजंट व्हिलेज. नागपूर मधलं सतनावरी जे आहे भारताचं पहिलं स्मार्ट इंटेलिजंट व्हिलेज त्या ठिकाणी झालेला आहे. दिशा अभियान कसे संबंधित आहे? लक्षात ठेवा. बौद्धिक अक्षमता असलेल्या विद्यार्थ्यांना म्हणजे मेंटली जे काही रिटार्डेड आहेत त्यांसाठी एक दिशा दर्शक असावं म्हणून त्या ठिकाणी दिशा केलंय. आणि महाराष्ट्र हे देशातील असं पहिलं आणि एकमेव राज्य आहे ज्यांनी मेंटल रिटायर्ड विद्यार्थ्यांसाठी मुलांसाठी राज्यव्यापी अभ्यासक्रम त्या ठिकाणी चालू केलेला आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 हे आपल्याला बघणं फार गरजेचं आहे. याच्यावर एखादा प्रश्न येऊ शकतो कारण लेटेस्ट वाली गोष्ट आहे. लेटेस्ट वाली गोष्ट आहे आपल्याला माहिती ही. तर बघा इथे काय आहे की आपल्याला महत्वाचं काय? मीरा भाईंदर हे आलं होतं वेन 1 मध्ये की जिथं अहमदाबाद टॉपला होतं. त्यानंतर भोपाळ, त्यानंतर लखनौ. तर इथे जे आहेत मीरा भाईंदर हे आहेत 2 नंबरला. 3 लाख जे आहे तर त्याच्या इथे आपल्याला जर बघितलं आपल्याला बघायला मिळतंय मीरा भाईंदर. स्वच्छ शहर इन 5 पॉप्युलेशन कॅटेगरीज. इथे 2 आहेत हा. स्वच्छ शहर एक आहे आणि सिटीचं वेगळं आहे. ही गोष्ट त्याच्यामध्ये कन्फ्युजन त्या ठिकाणी करू नका. ही महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी आहे. आता जर पुढे आपण बघितलं तर राज्य मराठी चित्रपट पुरस्कार जे आहेत चित्रपट व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार 2024चा तो कोणाला दिला होता? महेश मांजरेकर यांना. लक्षात ठेवा. व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार महेश मांजरेकर यांना. चित्रपट परत नंतर व्ही शांताराम विशेष योगदान तर तो अभिनेत्री मुक्ता बर्वे. पुणे मुंबई पुणेवाले अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना. स्वर्गीय राज कपूर जीवनगौरव पुरस्कार कोणाला मिळाला? ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना. कुठला? स्वर्गीय राज कपूर जीवनगौरव पुरस्कार. स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार जर कोणाला मिळाला तर विशेष योगदान ते काजोलला मिळालेलं आहे. अभिनेत्री काजोल जी अजय देवगणची वाईफ आहे. ज्ञानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2025चा ज्येष्ठ गझल गायक भीमराव पांचाळे हे नाव लक्षात ठेवा. आणि हे फार महत्वाचं आहे. ऑड थोडासा आहे, काहीतरी वेगळं आहे. ज्ञानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2025 जो आहे तर तो कोणाला देण्यात आलेला आहे? तर तो दिलेला आहे भीमराव पांचाळे यांना. ही गोष्ट लक्षात घ्या. 60वा मराठी राज्य पुरस्कार जे आहेत मराठी राज्य पुरस्कार सर्वोत्कृष्ट चित्रपट कुठला आहे? धर्मवीर. त्यानंतर 2022 आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक जे आहे प्रवीण तरडे धर्मवीरसाठी त्यांना मिळालं होतं.
सामाजिक प्रश्न हाताळणारा चित्रपट 2022च्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर समायरा हा चित्रपट आहे. जेव्हा आपण 61वा राज्य मराठी चित्रपट 2023चा विचार करतो तेव्हा सर्वोत्कृष्ट चित्रपट जो आहे तो भेरा आहे. दिग्दर्शक जे आहे श्रीकांत प्रभाकर भिडे आहेत आणि उत्कृष्ट ग्रामीण प्रश्न हाताळणारा चित्रपट जो आहे तर तो जिप्सी होता. इथं सामाजिक प्रश्न हाताळणारा 22चा समायरा आहे आणि इथं जर आपण 23चा बघितला उत्कृष्ट ग्रामीण प्रश्न हाताळणारा तर तो जिप्सी आहे. एवढे तरी आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ग्लोबल AICTE इंडेक्स 2025 26वा जे आहे तर ते बँगलोर आहे भारतातील अव्वल. म्हणजे जगाच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर 26वं जे काय शहर आहे तर ते बँगलोर आहे. पण शहर हे भारतामधलं पहिलं शहर आहे. भारतातल्या रँकिंग नुसार फर्स्ट काय तर बँगलोर. ओव्हरऑल जगामध्ये किती नंबरला आहे तर 26 नंबरला आहे ग्लोबल AICTE इंडेक्स मध्ये. राईट. आता जर आपण पुढे बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल की राष्ट्रीय सहकार धोरण 2025 त्याचं दृष्टी आणि उद्दिष्ट काय ते आपण लक्षात घेणं फार गरजेचं आहे. त्याच्यामध्ये महत्वाचं काय 25 ते 45 हे फार महत्वाचं आहे. इयर लक्षात ठेवा 25 ते 45. सहकारी विकासाचा रोडमॅप जुन्या 2002च्या धोरणाची जागा त्या ठिकाणी घेतली. कुणी राष्ट्रीय सहकार धोरण येणे. युएनद्वारे 2025 आंतरराष्ट्रीय सहकार वर्षे इंटरनॅशनल इयर ऑफ कोऑपरेटिव्ह कुठले 2025. जागतिक वाहन उद्योगात भारत तृतीय स्थानावर आला. म्हणजे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये नंबर 1ला USA, 2 नंबरला चायना आणि 3 नंबरला इंडिया. हे आपल्याला रँकिंग त्या ठिकाणी लक्षात ठेवावी लागेल. MS स्वामीनाथन शताब्दी परिषद कुठे झाली होती तर ती झाली होती नवी दिल्लीला आणि उद्घाटन कोणी केलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. आणि इथं सगळ्यात महत्वाचं काय लक्षात घ्या याची जी काय संकल्पना होती एव्हरग्रीन रिव्हॉल्युशन द पाथवे टू बायो हॅपीनेस हा शब्द जो आहे जैव आनंद हा शब्द इथं आला होता MS स्वामीनाथन शताब्दी परिषदेमध्ये. त्यामुळे आपल्याला लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. त्यानंतर अन्न आणि शांतीसाठी MS स्वामीनाथन पुरस्कार कोणाला मिळाला. फर्स्ट जो आहे प्राध्यापक आडोमोला A ॲडेनले नायजेरियन शास्त्रज्ञ त्यांना मिळाला होता. आणि त्यांनी काय केलं होतं तर उपासमारीशी लढण्यास दिलेल्या योगदानासाठी त्यांनी फूड हंगर जे काय आहे पॉवर्टी त्याच्यामध्ये काम केलं होतं. आडोमोला ॲडेनले यांना अन्न आणि शांतीसाठीचा स्वामीनाथन पुरस्कार त्या ठिकाणी मिळाला. जेव्हा आपण पुढचा विचार करतो तर बघा इथे काय भारतातील पहिले जलतंत्रज्ञान उद्यान जे आहे तर ॲक्वा टेक पार्क जे आहे तर बागीबरी सोनापूर आसाम या ठिकाणी आहे. आसाममध्ये आपल्याला माहिती आहे पूर खूप जास्त होतो पाणी भरपूर आहे म्हणून तिथं ॲक्वाटेक आणि नॉर्थ ईस्ट मधलं राज्य आहे त्यामुळे आपल्याला हे त्या ठिकाणी बघणं किंवा लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. भारतातील पहिले खान पर्यटन कुठे झालंय तर ते झारखंडमध्ये झालंय. त्यानंतर जर आपण विचार केला तर भारतातील पहिला मेक इन इंडिया फर्स्ट मेगावॅट हरित हायड्रोजन प्रकल्प जो आहे कांडला बंदर गुजरात या ठिकाणी आहे. आपण योजना जर बघितल्या त्याचे उद्दिष्ट बघितले साईट योजना कशाशी रिलेटेड आहे तर हरित हायड्रोजनशी रिलेटेड आहे. एवढंच फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. शक्ती धोरण 2025 कसे संबंधित आहे तर ते कोळसा मंत्रालयाचं आहे एवढी गोष्ट लक्षात घ्या. ब्राऊन रिव्हॉल्युशन 2.0 कसे संबंधित आहे तर बायोचारच्या संबंधित आहे. एवढंच आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. त्यानंतर जर आपण बघितलं भारतातील पहिला ड्रोन आधारित कृत्रिम पाऊस चाचणी कुठं झाली होती ते राजस्थानला. राजस्थान म्हणजे काय असतो वाळवंट. तिथं काय असते पाण्याची खूप गरज असते म्हणून त्यांनी एक्सपेरिमेंट जो आहे तो पहिला कुठं केला होता तो राजस्थानमध्ये केला होता. त्याला आपण म्हणतो क्लाउड सीडिंग आणि क्लाउड सीडिंग मध्ये जे काय वापरलं जातं तर ते वापरलं जातं सिल्वर आयोडाईड. ही एक लक्षात ठेवा. त्यानंतर जर आपण विचार केला इन न्यूज मध्ये कुठले कुठले होते रणथंबर आपल्याला माहिती राजस्थान मधला व्याघ्र प्रकल्प आहे. अनामालाई जर बघितलं तर आपण तामिळनाडू मधला आहे. ताडोबा अंधारे आपल्याला माहिती आहे चंद्रपूर महाराष्ट्रामधला आहे. कुनोपालपूर मध्य प्रदेश मधला आहे. हा न्यूज मध्ये होता आपल्या कशासाठी आपण जे काही चिता आणले होते त्यासाठी. गांधीसागर वन्यजीव अभयारण्य मध्य प्रदेश हे पण गांधीसागर मध्ये आता ते चित्यांना आपण त्या ठिकाणी रिलोकेट करत आहोत. काझीरंगा माहिती आपल्या सगळ्यांना आसाममध्ये आणि हिमालयन प्राणी उद्यान जे आहे तर ते आहे सिक्कीम मध्ये. हे नाव लक्षात ठेवा हिमालयन प्राणी उद्यान ते कुठं आहे सिक्कीम मध्ये ते होतं न्यूज मध्ये. इम्पॉर्टंट अपॉइंटमेंट इन न्यूज भारताचे 52वे सरन्यायाधीश भूषण गवई यांचं त्या ठिकाणी 52वे झालेले आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त जे आहेत ज्ञानेश कुमार हे नाव लक्षात ठेवा. महाराष्ट्र निवडणूक आयुक्त जे आहेत दिनेश वाघमारे आहेत. काय झालं तर महाराष्ट्रामध्ये वाघांची संख्या खूप वाढलेली होती. वाघांची अंत्य चोऱ्यात लपाट्या करत होते त्या ठिकाणी असं लक्षात ठेवा आपण की ते ओट चोरी करत होते. ओट चोरी करणाऱ्या वाघांना त्या ठिकाणी कंट्रोल करण्यासाठी काय केलं महाराष्ट्र शासनाने वाघमारे म्हणजे सॉरी प्रेसिडेंटने आपण कोणाला केलं होतं वाघमारे तर ते आहेत दिनेश वाघमारे. सेबीचे अध्यक्ष तुहिन कांता पांडे. त्यानंतर UIDAI CEO भुवनेश्वर कुमार. आता भुवनेश्वर कुमार आपला काय बॉलर नाहीये बरं क्रिकेट मधला. UIDAI CEO हे दुसरे भुवनेश्वर कुमार आहेत राईट. आता बघा पंतप्रधान धनय कृषी योजना जी आहे तर ती 6 वर्षांसाठी आहे 2026-26 पासून सुरू होणार आहे.
कृषी उत्पादकता वाढवणे एवढं लक्षात ठेवा. धनय कृषी योजना, प्रधानमंत्री. युवा आध्यात्मिक परिषद, अध्यात्म आलं की काय आपण म्हणतो काशी करतोय तिकडं. काशी म्हणजेच काय असतं, वाराणसी. रुद्राक्ष आंतरराष्ट्रीय परिषद केंद्र वाराणसी, हे कुठं होतं, उत्तर प्रदेशला. बऱ्याचशा गोष्टी वाराणसीमध्ये झाल्या, कारण ते कुंभमेळा जो आहे तो वाराणसीला होता. युवा आध्यात्मिक परिषद जी 2025 झाली, तर ती कुठं झाली, रुद्राक्ष आंतरराष्ट्रीय परिषद केंद्र त्या ठिकाणी आहे वाराणसीला. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळासाठी नामांकन जे दिलं होतं सारनाथला, उत्तर प्रदेश मधल्या प्राचीन बौद्ध स्थळ आहे, तर त्यांना युनेस्कोचं नामांकन मिळालं. आतापर्यंत भारताचे 44 स्थळ आपल्याला त्या ठिकाणी युनेस्कोच्या वारसा यादीच्या स्थळामध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर जर आपण विचार केला महत्वाच्या न्यूजच्या बाबतीमध्ये, आपल्याला लक्षात येईल नारी अदालत उपक्रम जो आहे तो सिक्कीमनं चालू केला होता. महिलांच्या रिलेटेड असल्यामुळं आपल्याला हे लक्षात ठेवणं. दुसरं नॉर्थ ईस्टचं स्टेट आहे, त्यामुळे पण आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नारी अदालत उपक्रम तो सिक्कीमचा. महतरी वंदन योजना जी आहे ती छत्तीसगडची आहे. महातरी वंदन योजना छत्तीसगड. ऑपरेशन नया सवेरा जे आहे तर बिहार मधलं आहे. ही गोष्ट लक्षात, मानव तस्करीच्या विरोधातलं ते त्या ठिकाणी आहे. त्यानंतर जर आपण थोडासा पुढे जाऊन विचार केला तर शक्तिश्री कार्यक्रम जो आहे ओडिसाचा, तर तो कशासाठी आहे, पदवी आणि पदव्युत्तर पदवी मिळवणाऱ्या मुलींसाठी संरक्षण प्रशिक्षण जे आहे, तर तो काय, शक्तिश्री. शक्ती म्हणजे काय, संरक्षण, ताकद त्या ठिकाणी. आणि कोण देते, तर ओडिसा गव्हर्नमेंट. त्यानंतर भारतातील पहिले हिंदी माध्यम MBBS जे महाविद्यालय आहे, तर ते जबलपूरला. आतापर्यंत मेडिकलचं एज्युकेशन जे आहे फक्त इंग्लिशमध्येच व्हायचं. BMS ला थोडं मराठीत लिहू देत होते, पण ऍक्च्युअली बेस जो होता इंग्लिशचा. तर भारतातलं पहिलं हिंदी माध्यम मधलं MBBS जे आहे, तर ते पहिल्यांदा आलं जबलपूर मध्य प्रदेशमध्ये. जगातील सर्वात परवडणारे विद्यार्थी शहर जे आहे ते दिल्लीमध्ये. दिल्लीमध्ये काय आहे की UP, बिहार, नॉर्थ इंडियामधले बरेच गोरगरीब लोक तिथे तयारी करतात मुखर्जीनगरला. त्यामुळे ते गरीब विद्यार्थ्यांना तयारी करणारं शहर, त्यामुळे परवडणार. जगातील सर्वात परवडणारे विद्यार्थी शहर म्हणजे ते काय आहे, दिल्ली आहे. हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवावं लागणार आहे. आता बघा, भारताचा पहिला आदिवासी जिनोम सिक्वेन्सिंग प्रकल्प कुठं आला, तो आदिवासीवाला जिनोम सिक्वेन्सिंग कुठं आला, गुजरातमध्ये. गुजरातमध्ये खूप साऱ्या घटना त्या ठिकाणी घडत असतात आजकाल. मलेरियाची पहिली स्वदेशी लस ऍड फाल्सिवॅक्स, फाल्सिफॅरम जो त्या ठिकाणी पॅथोजिन रिस्पॉन्सिबल आहे त्याच्यानुसार नाव आलेलं आहे ऍड फाल्सिवॅक्स. तर भारतातली पहिली स्वदेशी लस आहे कशाच्या विरोधातली, मलेरियाच्या विरोधातली. ट्रॅकोमा म्हणजे खुपऱ्या नावाचा आजार असतो, क्लायमॅडिया ट्रॅकोमॅटिस. तर त्याच्या निर्मूलनाच्या बाबतीमध्ये WHO काय केले, WHO सेनेगल या आफ्रिकन देशाला ट्रॅकोमा आजारापासून मुक्त घोषित केले. कुठला, सेनेगल. स्लिपिंग सिकनेस, सेसे माशी जी आपल्याला माहिती आहे, ह्युमन आफ्रिकन ट्रिपॅनोसोमॅसिस त्याला आपण म्हणतो, हॅट. तर तो आजार असतो. तर 2025 मध्ये काय झालं, केनिया आफ्रिकाला WHO स्लिपिंग सिकनेस मुक्त. म्हणजे स्लिपिंग सिकनेस पासून कोणाला केले, तर केनियाला. आणि ट्रॅकोमा पासून कोणाला केलं, तर सेनेगलला. ही गोष्ट लक्षात ठेवा. भारतातील पहिली प्राणी स्टेम सेल जैव बँक जी आहे, तर ती कुठे आली, प्राण्यांच्या बाबतीमधली. आपण इथं काय बघितलं, आदिवासी जिनोम बघितलं तर गुजरात, आणि प्राण्यांच्या बाबतीमधलं स्टेम सेल बघितलं तर हैदराबाद. राईट. बैंगन कामा करेंगे तो बैंगनीची मिलेंगा ना, असं हैदराबादमध्ये म्हटले. त्यामुळे प्राणी जे आहेत, प्राण्यांवर प्रेम करणारं स्टेम सेल त्या ठिकाणी आणणारं कुठलं आहे, तर ते आहे हैदराबाद. हे लक्षात ठेवा. परीक्षेत टेन्शन घेऊ नका, लोड घेऊ नका, काय नसते. सगळं कॉन्फिडन्स आणि टेम्परामेंटचा खेळ आहे. प्रिलिम्समध्ये ऑप्शन आणि उत्तर आपल्या समोर असते, लोड घेऊ नका. होप मिशन जे आहे कशाचं आहे, इस्रोचं आहे, स्पेस अॅनालॉगचं आहे. हिमालयन आउटपोस्ट फॉर प्लॅनेटरी एक्सप्लोरेशन, एवढंच लक्षात ठेवा. होप कोणाचं आहे, तर ते इस्रोचं आहे. इस्रोनं आपल्याला त्या ठिकाणी एक होप दिलेली आहे की आपण खूप चांगलं करू शकतो. या मोहिमेचे तंत्रज्ञान आणि मानवी आरोग्य प्रोटोकॉलची चाचणी करण्यासाठी मेनली आहे, तंत्रज्ञान आणि मानवी आरोग्य. राईट. ट्रेसर उपग्रह जो आहे तो नासाचा आहे, एवढंच लक्षात ठेवा. फार जास्त पुन्हा लक्षात ठेवण्याची गरज नाही. नाहीद 2 जो आहे तो इराणचा आहे. पूर्वीचे इराणचे उपग्रह आपल्याला जस्ट लक्षात ठेवा, तर ते खय्यूम आहे, त्यानंतर होद, त्यानंतर कोसर, आणि त्यानंतर पार्स-1. त्यानंतर जर विचार केला आपण ब्लूबर्ड संपर्क उपग्रह जो आहे तो परत इस्रोचा आहे. इस्रोमध्ये 2 सायंटिफिक नेम आले. युजली इस्रोमध्ये आपण बघितलं संस्कृत नाव येण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. इथं आपल्याला काय बघायला मिळतं की 2, एक तर आहे तो ब्लूबर्ड वाला आणि दुसरा जो आहे तो होप मिशन. हे दोन्ही पण आपल्याला त्या ठिकाणी काय करतात, बघायला मिळतात. त्यानंतर जर आपण बघितलं तर इथे आपल्याला बघायला मिळेल बघा, ऑपरेशन महादेव. महादेव काय की महान देव शंकराचं कुठे आहे सगळं, तर जम्मू काश्मीरमध्ये. जुलै अमरनाथ यात्रा वगैरे आपल्याला माहिती आहे, जुलै 2025. तर तिथं ते काय ऑपरेशन राबवलं होतं, ऑपरेशन महादेव, जम्मू काश्मीरमध्ये जुलै 2025ला. ऑपरेशन शिवशक्ती हे पर जम्मू काश्मीरमध्ये पुंछमध्ये त्या ठिकाणी भारतीय लष्कराचा व्हाईट नेट कॉप्सने जम्मू काश्मीरमध्ये केलं होतं. ऑपरेशन सहयोग जे आहे तर मणिपूरमधलं, मणिपूरमध्ये आपल्याला काय करावं लागतं, सहयोग त्या ठिकाणी द्यावा लागतो, तरच पुरातला मणी आपल्याला सापडतो. सहयोगाशिवाय पुरातला मणी सापडत नाही. त्यामुळे आपण सहयोग कशासाठी करतो,
पुरातलं मनी शोधण्यासाठी मणिपूर ऑपरेशन सहयोग एवढं लक्षात ठेवा त्या ठिकाणी. बघा त्यानंतर जर आपण बघितलं तर जावेलिन क्षेपणास्त्र युएसचं आहे एवढं एक लक्षात ठेवा. फॅक्ट आहे एकदम. ओरेशनिक क्षेपणास्त्र हे नाव जे असते ओरेशनिक ब्लावेत्सिक ते सगळे रशियाचे असते त्यामुळे आपल्याला इटॅमॉलॉजी अप्रोचने यायलाच पाहिजे. खोरम शहर 5 क्षेपणास्त्र इराण. आपण इटॅमॉलॉजी अप्रोच असेल किंवा आपला कीवर्ड अप्रोच असेल यानं बऱ्यापैकी उत्तर सोडू शकतो आणि उद्याच्या पेपरमध्ये पण तुम्ही बिंदास ठोकताळे अप्रोचचा वापर करा. जे संयुक्त पूर्वला आहेत त्यांनी जास्त प्रॅक्टिस केली तर संयुक्तच्या पेपरमध्ये पण वापरतात. आपण कालचे टॉपर अमित लोकरेंना पण हा प्रश्न विचारला होता. त्यांनी सांगितलं की 100% सर माझा प्रिलिमचा स्कोर 140+ त्या अप्रोचच्या बॅचमुळेच गेला होता. 23ला तेवढा फायदा झाला नाही म्हणे मला प्रिलिम पास झालो होतो मी पण 24ला आधी बॅच केल्यामुळे मला खूप जास्त फायदा झाला. तर कंबाईनला अजून भरपूर वेळ त्या ठिकाणी आहे तुम्ही त्या अप्रोचच्या बॅचचा त्या ठिकाणी वापर करू शकता. आता जर आपण विचार केला पुढचा तर खोर्रम शहर जे आहे 5 क्षेपणास्त्र ते इराणचंच आहे. त्यानंतर संभव प्रकल्प संभव आर्मी मोबाईल भारत विजन एवढंच नाव लक्षात ठेवा. सेक्युअर आर्मी मोबाईल भारत विजन 5G आधारित आहे नेटवर्क आज्ञेवादी. ठीक आहे. हा 43वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2025 तो मिळालाय नितीन गडकरी यांना. हे आपल्याला लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. 43वा लोकमान्य टिळक पुरस्कार 2025 नितीन गडकरी यांना. 24चा मिळाला होता सुधा मूर्तींना. 23चा मिळाला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना. आणि नंतर जर आपण बघितलं तर शौर्य पुरस्कार 2025 हे आपल्याला थोडे नाव लक्षात ठेवावे लागतील. 127 शौर्य पुरस्कार दिले आणि 20 विशिष्ट सेवा पुरस्कार त्या ठिकाणी दिले. कीर्तीचक्र विजेते जे आहेत त्याच्यामध्ये कॅप्टन लालरीन वमा सैलो सेनामध्ये आर्मीमध्ये, लेफ्टनंट शशांक तिवारी सेना, लान्स नायक मीनाजी सुंदरम सेना, सिपाई जनरल प्रवीण प्रभाकर सेना. हे नाव फक्त लक्षात ठेवा ऑप्शन मध्ये एलिमिनेट करताना आपल्याला तेवढं आठवून जातच. ऑस्ट्रेलियाच्या 1140 कोटी रुपये पर्यटन मोहिमेचा ब्रँड अँबॅसिडर जे आहे ते सारा तेंडुलकरला केलं. सचिन तेंडुलकरचा ऑस्ट्रेलियामध्ये परफॉर्मन्स खूप चांगला होता. तर ऑस्ट्रेलियामध्ये सचिन तेंडुलकरला मानणारा खूप वर्ग आहे. म्हणून ऑस्ट्रेलिया गव्हर्नमेंट काय म्हटलं की डिअर सचिन तुमची जी कन्या आहे सारा तिला आमचं ब्रँड अँबॅसिडर करा जेणेकरून खूप सारे लोक आमच्याकडे पर्यटनाला येतील. म्हणून सारा तेंडुलकरला काय केलं ऑस्ट्रेलियाचा ब्रँड अँबॅसिडर केलं. हे थोडंसं महत्वाचं आहे. इंडियन व्यक्ती दुसऱ्या देशाच्या पर्यटनाचा त्या ठिकाणी ब्रँड अँबॅसिडर होतं आणि त्यातल्यात महिला त्यामुळे हा आपल्यासाठी इम्पॉर्टंट होऊन जातो. माऊली काय बाबा माऊली भारतातील पहिले महिला नेतृत्वाखालील फूड हब जे आहे त्याचं नाव दिलेलं आहे माऊली. पुढे बघा 71वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2023 71वे आणि 2023चे सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म होता 12th फेल त्या ठिकाणी होता 12th फेल. आणि इथं सगळ्यात सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट रजत कमळ साठीचा जो होता श्यामची आई दिग्दर्शक सुजय डहाके. बघा श्यामची आई नॅशनल फिल्म अनाउन्समेंट 12th फेल जो आहे तर आपण तो बघितलेला आहे कशाचा होता सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म. आणि जर आपण रजत कमळसाठी सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट बघितला तर तो आहे श्यामची आई. अदर अवॉर्ड काय सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन सुदीप्तो सेन द केरळा स्टोरीसाठी कोणाला मिळाला होता सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा सुदीप्तो सेन यांना. हे 1-2 गोष्टी तरी आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. जगातील पहिल्या रोबो स्पर्धा 2025च्या त्या झाल्या होत्या चीनमध्ये बीजिंगला. ही गोष्ट लक्षात ठेवा. व्हाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स लेखक कोण आहे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड. हे आपल्याला लक्षात ठेवलं. व्हाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स. माइंड मास्टर्स विश्वनाथ आनंद. मास्टर म्हणलं की ग्रँड मास्टर विश्वनाथ आनंद. फास्टर दॅन लाइटनिंग माय स्टोरी हुसेन बोल्ट यांची आहे. फास्टर दॅन लाइटनिंग पळतच माणूस तसा होता त्यामुळे फास्टर दॅन लाइटनिंग देणारच आहे. आता फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक जो आहे जो झाला होता 2025 मध्ये. स्थळ होतं बटुमी जॉर्जिया. विजेता होतं दिव्या देशमुख नागपूर महाराष्ट्राच्या कन्यानं मिळवलेला हा ग्रँड मास्टर मधला वन ऑफ द इम्पॉर्टंट त्या ठिकाणी अचिव्हमेंट आहे. पराभव कोनेरू हम्पी आंध्र प्रदेश. भारतीय व्यक्तीलाच भारतीय महिलाच कोनेरू हम्पू यांना त्यांनी काय केलं होतं आंध्र प्रदेशच्या पराभव त्या ठिकाणी केलं होतं. एशिया रग्बी अंडर-27 चॅम्पियनशिप जी आहे 2025ची ठिकाण होतं बिहार भारत. त्याचा शुभंकर फक्त लक्षात ठेवा अशोका नावाचा तो शुभंकर होता. महिला गट चीननं जिंकला होता उपविजेता हाँगकाँग होतं आणि पुरुष गट हाँगकाँगने जिंकला उपविजेता श्रीलंका होतं. म्हणजे चीननं टॉप केलं आणि सेकंड होतं हाँगकाँग जे पुरुषमध्ये टॉपला आलं होतं आणि पुरुषमध्ये टॉपला सेकंड टॉप होतं श्रीलंका. याच्यापेक्षा फार डिटेलमध्ये जाण्याची आवश्यकता मला तरी वैयक्तिक वाटत नाही. आता जर आपण बघितलं 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन आहे त्यामुळे हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. 9 आदिवासी दिन 9 ऑगस्ट. 12 ऑगस्ट काय आंतरराष्ट्रीय युवा दिन आहे 12 ऑगस्ट राईट. मिशन सुदर्शन चक्र कशा संदर्भात आहे हे लक्षात ठेवा. 2035 पर्यंत सामरिक आणि नागरी स्थळांचे संरक्षण करण्यासाठी स्वदेशी आयर्न डोम सारखी हवाई संरक्षण प्रणाली विकसित करणे.
मिशन सुदर्शन चक्र. त्यानंतर भारतातील पहिले खाजगी निधीवर उभारलेले गणित संशोधन संस्थान, गणिताचं संशोधन खाजगी निधीवर, तर ते आहे मुंबईमध्ये. जर आपण बघितलं ई गव्हर्नन्स वरील 28वी राष्ट्रीय परिषद जर बघितली ती आंध्र प्रदेशमध्ये झाली होती. आपण काय बघितलं होतं मग अशी गुड गव्हर्नन्स वाली, ते होतं भुवनेश्वर. आणि इथे जर बघितलं ई गव्हर्नन्स वरील 28वी राष्ट्रीय परिषद, तर ती आपल्याला बघायला मिळते आंध्र प्रदेशमध्ये. आता बघूया आपण इथे डायरेक्टली आपण सत्यपाल मलिक जे आहेत त्यांचं निधन झालं होतं आणि थोडे चर्चेतले व्यक्ती होते, तर त्यांच्याविषयी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कायद्याचे पदवीधर म्हणजे लॉ केलेलं होतं त्यांनी. त्यानंतर 1974 मध्ये त्यांनी चौधरी चरण सिंग यांच्या भारतीय क्रांती दलाच्या तिकिटावर बागपत मतदारसंघातून त्या ठिकाणी निवडणूक लढवली होती. राज्यसभेत प्रवेश त्यांनी 80 ला केला होता उत्तर प्रदेश काँग्रेसच्या याच्याकडून. त्यानंतर लोकसभा त्यांनी लढवली. भाजपमध्ये 2004 ला सामील झाले. 2012 ला भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पण झाले आणि राज्यपाल म्हणून 2017 ला बिहारचे राज्यपाल, 18 ला जम्मू काश्मीरमध्ये राज्यपाल, 19 मध्ये गोव्याचे राज्यपाल आणि 22 मध्ये मेघालयाचे राज्यपाल, असे 4 ठिकाणी त्या ठिकाणी राज्यपाल आपल्याला. त्यानंतर 18 मध्ये ओडिसाचा अतिरिक्त कारभार पण त्यांना त्या ठिकाणी दिला होता. प्राध्यापक उमा कांजीलाल जे आहेत इग्नूचे कुलगुरू, व्हाईस चान्सलर झालेत, हे नाव लक्षात ठेवा. प्राध्यापक उमा कांजीलाल. कुलगुरू कुठले, तर ते इग्नूचे. त्यानंतर आता बघूया आपण थोडं मंथलीच आपण केलं. सप्टेंबर आपला संपलेला, ऑगस्ट 2025 आपण बातम्या बघूया. भारतातील पहिले मोबाईल ई मतदान केंद्र जे आहे तर ते बिहारमध्ये SIR वर एवढी चर्चा चालू, याच्यावर एखादा प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे ते आपल्याला माहिती असणं गरजेचं. पहिलं जे राज्य आहे तर ते बिहारमध्ये आता इलेक्शन त्या ठिकाणी चालू आहेत. मतदार याद्यांची विशेष सखोल फेर तपासणी म्हणजे काय असतं, SIR. इथं आपण बघितलं होतं SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने घेतलं होतं. ओव्हर 99 इलेक्टर्स कवर्ड इन बिहार अंडर, 99% इलेक्शनची खात्री जमा त्यांनी ठिकाणी करून घेतली. पहिल्या फेजमध्ये बिहारमध्ये इलेक्शन वोटिंग काउंटिंग पण वाढलं होतं. तर हे कशाच्या अंडर केलं होतं, लोकसभा प्रतिनिधी कायदा 1950 त्याचं कलम 21 याच्या अंडर काय होतं, विशेष सखोल फेर तपासणी. SIR चा कॉन्स्टिट्युशनल बेस काय आहे किंवा स्टॅट्युटरी बेस काय आहे, तर तो जो कायदा आहे लोकप्रतिनिधी कायदा 1950 चा, त्यातला कलम 21 याच्या अनुसार त्या ठिकाणी केलेला आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर जर आपण बघितलं तर 25वी केंद्रीय क्षेत्रीय परिषद म्हणजे झोनल काउन्सिल जी आहे, झोनल काउन्सिलची जी काय मीटिंग आहे 2025 जून मध्ये झाली. इंटरस्टेट काउन्सिल सेक्रेटरीएटने आयोजित केली होती. कुठे, वाराणसी, उत्तर प्रदेश. तुम्हाला म्हटलं होतं वाराणसीला कुंभमेळ्यामुळे खूप जास्त गोष्टी झाल्या, त्यातलं एक महत्वाचं होतं हे 25वी केंद्रीय क्षेत्रीय परिषद. अध्यक्ष कोण होतं, तर अमित शहा होते, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर जर आपण बघितलं तर ह्या क्षेत्रीय याच्याबद्दल म्हणजे झोनल काउन्सिल जे आहे त्याच्याविषयी माहिती जर बघितली तर स्टॅट्युटरी बॉडी आहे, कारण राज्य पुनर्वसन कायदा 1956 च्या अंतर्गत आहे, पण घटनात्मक नाहीये, कॉन्स्टिट्युशनल नाहीये, स्टॅट्युटरी आहे. यस. ईशान्य प्रदेशसाठी सेपरेट आहे, ईशान्य परिषद कायदा 1971 च्या अंडर. राष्ट्रपती तपोवन हे आपण बघितलं होतं डिटेलमध्ये. शहरी स्थानिक संस्थांच्या पहिल्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन त्या ठिकाणी ओम बिर्ला यांनी उद्घाटन केलं होतं आणि ते कुठं झालं होतं, ते कुठं झालं होतं, ते मला वाटतं जुलैमध्ये मानेसर गुरुग्राम येथे आयोजित राष्ट्रीय शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या परिषदेत लखनौ, पुणे आणि इंदोर यांची निवड झाली होती. आपल्याला महत्वाचं काय, आपलं पुणे त्या ठिकाणी जाऊन बसले, कुठे, लखनौ आणि इंदोरच्या मध्ये, लखनौ, पुणे, इंदोर. राईट. अंदाज समित्यांच्या राष्ट्रीय परिषदांचे आयोजन कुठे झालं होतं, तर ते अध्यक्ष होते ओम बिर्ला आणि आयोजन झालं होतं मुंबईमध्ये. मुंबईमध्ये झाल्यामुळे आपल्यासाठी ते काय महत्वाचं आहे. आता पुढे जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला बघायला 17वी ब्रिक्स परिषद कुठे झाली होती, रिओ दे जानेरो, ब्राझीलला. एवढंच लक्षात ठेवा महत्वाचं. 18व्या ब्रिक्स आयोजन करेल कोण, भारत. कधी, 2026 मध्ये. 10व्या शाश्वत विकास अहवाल 2025 आला होता. भारताचं स्थान 99/167 मध्ये, हे आपल्याला त्या ठिकाणी महत्वाचं आहे. SDG जे आहेत, SDG मध्ये किती टार्गेट, किती काय काय, हे आपल्याला फॅक्च्युअल गोष्टी माहिती असल्या पाहिजे. पर्टिक्युलर UPC करणारे जे विद्यार्थी 17 SDG असतात, 169 लक्ष्य आहेत आणि 304 त्या ठिकाणी निर्देशक आहेत. एवढे महत्वाचे सगळे जे आहेत ते आपण एकदा लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. ऑपरेशन मिडनाईट हॅमर जे आहेत तर अमेरिकेचं आहे आणि इराणच्या विरोधात आहे, एवढं लक्षात ठेवा. इराणच्या अणुबॉम्ब प्रकल्प जे त्याच्यावर हल्ले करण्यासाठी अमेरिकेने केलेलं ऑपरेशन मिडनाईट हॅमर आहे. हे आपण करंट मंत्राच्या डिटेल बॅच मध्ये, वन डे रिव्हिजन मध्ये पण त्या ठिकाणी घेतलेलं होतं. आता बघा, संयुक्त राष्ट्र महिला आणि जागतिक लिंग अजेंडा जो आहे तर बीजिंग घोषणापत्राच्या 30व्या वर्धापन दिनाला त्या ठिकाणी आता 95 ला जर झालं होतं ते कुठलं, बीजिंग घोषणापत्र कृती मंच म्हणजे फिमेल रिलेटेड एक मोठं डिक्लेरेशन इंटरनॅशनल लेवलला झालं होतं.
95ला बीजिंगमध्ये. त्याला आता 30 वर्ष झाल्यामुळं त्याला 30वा वर्धापन दिन त्या ठिकाणी साजरा केलेला आहे, म्हणून आपल्याला हे महत्वाचं आहे. जागतिक शांतता निर्देशांकामध्ये भारताचं स्थान जे आहे 115 163 देशांमध्ये. आणि मी तुम्हाला करंट मंत्राच्या बॅचमध्ये पण सांगितलं होतं, गट कला त्यांनी विचारलं पण, शांत म्हणजे कोण, ज्याच्या डोक्यावर बर्फ आहे, म्हणजे आईसलँड जो आहे तो 1 नंबरला येतो, त्यामुळे आपल्याला हे लक्षात ठेवायला सोपं जातं. आता अनफॉर्च्युनेटली त्यांनी काय केलं होतं की याच्यामध्ये फिनलँड आनंदी देशाच्या मध्ये दुःखी देश विचारला होता, तो थोडा अवघड प्रश्न त्या ठिकाणी झालेला होता. मराठा काळातील 12 गड जिल्ह्यांना जागतिक वारसा स्थळामध्ये सामील करून घेतलेला आहे आणि भारताचे हे 44वं वारसा स्थळ ठरलेलं आहे, जे आपण सप्टेंबरमध्ये पण बघितलं होतं. तर 12 किल्ले आहेत, त्यातला एक किल्ला जो आहे जिंजीचा तो तमिळनाडू आहे. बाकी किल्ले रायगड आहे, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, खांदेरी, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि जिंजी जो आहे तमिळनाडूमध्ये. 11 महाराष्ट्रातले आणि 1 तमिळनाडूमधला, असे 12 मराठा काळातील 12 गड किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ त्या ठिकाणी दिलाय. सगळ्यात जास्त वार्षिक स्थळ असणारे याच्यावर प्रश्न ऑलरेडी येऊन गेलाय. इटलीमध्ये 61 आहेत, चीनमध्ये त्याच्या खालोखाल 60 आहेत आणि भारताचा विचार केला तर 6 नंबरला भारत आहे, त्याच्यामध्ये 44 त्या ठिकाणी आहेत. व्हिएतनाम ब्रिक्सचा 10वा भागीदार देश त्या ठिकाणी बनलेला आहे, ब्रिक्सचा भागीदार देश. तर 24च्या ब्रिक्सच्या परिषदेमध्ये झालं होतं, ती झाली होती रशिया कझान या ठिकाणी. त्याच्यानंतर सुरिनाम, मलेरिया मुक्त प्रमाणपत्र मिळवणारा अमेझॉन देशातील पहिला, अमेझॉन प्रदेशातील पहिला देश कुठला आहे? सुरिनाम. त्याला नावच केलेलं आहे, सुरी घेऊन नाव केलेलं सुरिनाम. कशामुळे? मलेरिया मुक्त त्या ठिकाणी झालेला आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर बल्गेरिया, युरो हे अधिकृत चलन स्वीकारणारा 21वा देश त्या ठिकाणी कुठला ठरलेला आहे? बल्गेरिया. त्यानंतर तिवाई आयलँड जे आहेत सिरालिओनो मधले, ठीक आहे ते सोडून द्या. हेल्थ 20 जी आहे शिखर परिषद, ती झाली होती जिनेवा स्वित्झर्लंड इथं पार पडली होती. त्यानंतर जर 22 जुलै आपण बघितलं, शुद्ध गेशी दिवस जतन. आता हे कसं लक्षात ठेवायचं? 22 म्हणजे काय? पुढचे 2 पाय, मागचे 2 पाय, 2 असे 4 पायवाला काय असतं? गाय. आणि ते असले पाहिजे शुद्ध देशी गोवंश जतन संवर्धन दिन, म्हणून 22 जुलै म्हणजे जुळं त्या गायीला झाले, 2 वासरं झाले तर त्याला आपण म्हणतो जुळं, म्हणून 22 जुलै असं त्या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर लोकमान्य टिळक जीवन गौरव पत्रकारिता पुरस्कार, हा पत्रकारिता पुरस्कार आहे आणि तो वेगळा होता आपण बघितलेला. इथं जर बघितलं 23चा जो होता बाळासाहेब जाधव दैनिक पुढारी साठी त्यांना दिला होता आणि 22चा जो आहे विजय बावीसकर दैनिक लोकमतला मिळाला होता. त्यानंतर पुढे जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल जीडीपी, आयआयपी आणि सीपीआयचे आधार वर्ष आता 11-12 वरून काय केले? 22-23 त्या ठिकाणी केले. आणि याच्यासाठी अभ्यास समिती जी काय मिळाली होती, विश्वनाथ गोलदार समिती होती. त्यांनी फार गोलदार काम केल्यामुळे त्यांनी काय जीडीपीचा डेटा गोळा करण्यासाठी आधार वर्ष निश्चित करण्यासाठी कमिटी ती बसवली होती. IFFCOचा पहिला परदेशी ज्ञानोखत प्रकल्प कुठे झाला होता? ब्राझीलमध्ये. ही गोष्ट लक्षात घ्या. जीआय टॅग, कोल्हापुरीचा प्रॉब्लेम काय झाला? प्रॅडानं केला राडा, एवढं लक्षात ठेवा. प्रॅडा कंपनीनं कोल्हापूरची चप्पल कॉपी मारली. कोल्हापूर काय की राडा, सगळा कोल्हापूरचा राडा. GWTच्या ट्रिप्स 1999चं जे काय कायदा आहे त्याच्या अंतर्गत कारवाई त्यावर सुरू झाली. भारत जागतिक स्तरावर 4था सर्वात समान देश त्या ठिकाणी आला. इक्वेलिटी भारतामध्ये खूप जास्त आहे, पण जॉर्ज ऑरवेल यांनी 1984 मध्ये म्हणलं होतं ऑल ॲनिमल्स आर इक्वल, सम ॲनिमल्स आर मोर इक्वल दॅन अदर्स. पण भारतामध्ये भारत हा 4थ्या क्रमांकावर सर्वात समान देश त्या ठिकाणी झालेला आहे. तो गिनी इंडेक्स जो आहे 25.5 वर आपण आहोत आणि 4th मोस्ट इक्वल कंट्री ग्लोबली त्या ठिकाणी आपण झालेलं आहे. तर हे लक्षात घ्या. त्यानंतर जर आपण बघितलं तर एक महत्वाची गोष्ट इथं लक्षात घ्या, काही जणांचं कन्फ्युजन झालं होतं. आपण करंट मंत्र आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर हे क्लॅरिफिकेशन दिलं होतं आणि क्लिअर करून दिलं होतं 2 गोष्टी. राष्ट्रीय हळद मंडळ याची स्थापना झालेली निजामाबादमध्ये, उद्घाटन जे आहे ते तेलंगणामधल्या निजामाबादमध्ये, पण याची घोषणा किंवा त्याचं ऑफिशियल इनॉग्रेशन झालं होतं दिल्लीमध्ये. 2 गोष्टी लक्षात घ्या. स्थापन कुठे झालं तर निजाममध्ये आणि त्याची इनॉग्रेशन किंवा अनाउन्समेंट कुठे झाली तर दिल्लीमध्ये. ही लक्षात घ्या. PM वाणी योजना वायफायच्या रिलेटेड आहे, एवढंच लक्षात ठेवा. बाकी फार जास्त लक्षात ठेवण्याची गरज नाही, कारण कन्फ्युजन करू शकता. वाणी म्हणजे आपला आवाज वाटू शकतो, तसं नाहीये. वाणीमधलं W जे आहे तर ते वायफाय साठी आहे. 25 ते 35 अरुणाचल प्रदेशने जलविद्युत दशक घोषित केलंय. बघा हे महत्वाचं आहे. नॉर्थ ईस्ट मधलं स्टेट आहे, जलविद्युत दशक घोषित केलंय 25 ते 35 मध्ये. त्यानंतर जर आपण बघितलं तर आपल्याला पुढे बघायला मिळतंय इंदूरच्या बाबतीमधली एक न्यूज जी आपल्याला परीक्षेसाठी महत्वाची आहे, की भारतातील पहिला डिजिटल ग्रहपत्ता प्रकल्प, सगळे डिजिटल ऍड्रेस त्या ठिकाणी त्यांनी करून टाकलेत इंदोरमध्ये. सिंगदूर पूल जो आहे तो कर्नाटक मधला, इथं नितीन गडकरी तुम्हाला बघतात. भारतातील द्वितीय लांब केबल स्टेड पूल नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन त्या ठिकाणी झालेलं आहे. सक्षम 3000 स्वदेशी स्विच राउटर, त्याला म्हणतो आपण सक्षम 3000. सिक्कीमच्या पेकियांग जिल्ह्यातील याक्तेन गावाने भारताचं पहिले डिजिटल म्हणजे इंडियाज फर्स्ट डिजिटल नोमॅड व्हिलेज म्हणून घोषित केलंय. कशाला तर पॅकियांग, कशातलं आहे? सिक्कीम मधलं आहे. त्यानंतर डिजिटल इंडिया उपक्रमाला 10 वर्ष पूर्ण झाले. डेट लक्षात ठेवा, 1 जुलै 2015 डिजिटल इंडिया मिशन
त्या ठिकाणच्या सेंट्रल गव्हर्नमेंटनं डिक्लेअर केलेलं होतं. विनीत जोशी समिती जी आहे तर ती समिती विद्यार्थ्यांचे कोचिंग सेंटरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणली होती. विनीत जोशींना विनंती केली की जोशी साहेब तुम्ही तरी आता काय करा, ह्या क्लासवाल्यांची दुकानं बंद करा. क्लासवाले कॉम्पिटेटिव्हच्या नादानं खूप पैसे छापायला लागले, विद्यार्थ्यांना लुटायला लागले. अशा पद्धतीने त्यांना विनंती केल्यामुळे जोशीबाबा म्हणले ठीक आहे, तुमच्या विनंतीचा मान ठेवून मी त्या ठिकाणी कमिटीचा अध्यक्ष होतो. त्यानंतर जर आपण बघितलं, त्रिपुरा भारतातील तिसरे पूर्ण साक्षर राज्य त्या ठिकाणी बनलंय. याच्या आधी कोण झाले? मिझोराम, त्यानंतर गोवा आणि त्यानंतर आलं त्रिपुरा. भारतातील तिसरे पूर्ण साक्षर राज्य त्या ठिकाणी बनलेलं आहे. उत्तराखंड योग धोरण जाहीर करणारे पहिले राज्य. 21 जून 2025 ला काय केलं? उत्तराखंडनं योग धोरण त्या ठिकाणी जाहीर करून टाकलेलं आहे. तलाश कशाची असते बरं? ट्रायबल ऍप्टिट्यूड, लाईफ स्किल्स आणि सेल्फ इस्टीम हब. कुठल्या समाजासाठी? ट्रायबलसाठी. तलाश एवढं लक्षात ठेवा, फार जास्त लक्षात ठेवण्याची गरज नाही. अभिजित सेठ, ओ सेठ तुम्ही नादच केला थेट, तुम्ही नॅशनल कमिशनवर डायरेक्ट जाऊन बसले, डॉक्टर अभिजित सेठ. त्यामुळे हे आपल्याला लक्षात राहून गेलेलं आहे. भारतातील पहिले तृतीयपंथीयांनी चालवले आरोग्य क्लिनिक कुठं आला? हैदराबादला. क्या मिया क्या करते, बैंगन करेंगे तो बैंगनची मिलेंगा ना. तर ते हैदराबादमध्ये काय झालंय, त्यांचं तृतीयपंथीयांनी चालवलेले आरोग्य क्लिनिक जे आहे तर ते हैदराबादमध्ये आहे. एवढं त्या ठिकाणी लक्षात ठेवा. सहेली स्मार्ट योजना दिल्लीतील महिला आणि तृतीयपंथीय व्यक्तींना मोफत बस प्रवास सुविधा त्या ठिकाणी दिलाय. तृतीयपंथी व्यक्तींचा विचार करणारे फार कमी राज्य आहेत. त्यामध्ये आपल्याला पुढाकारानं बघायला मिळेल की ते आहे पहिलं म्हणजे हैदराबाद, यांनी आरोग्य क्लिनिक त्या ठिकाणी चालू केलंय. आणि दिल्ली ज्यांनी बस महिला आणि तृतीयपंथी यांना फ्री दिलेली आहे. साईटची 50 वर्ष पूर्ण झाले साईटला. साईट जो आहे तर तो 3 मार्च हा जागतिक वन्य दिन म्हणून आपण साजरा करत असतो. 76 मध्ये भारत कराराचा भाग झाला होता. 25वा सदस्य करार आहे 1975चा, म्हणून 25 मध्ये त्याला झाले 50 वर्ष. भारताने जॉईन केले 76 मध्ये. साईट म्हणजे सेम आपल्या वर्ल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट सारखे शेड्यूल आहेत. सर्वात जास्त धोक्यात असलेल्या प्रजाती शेड्यूल 1 मध्ये असतात. मगर संवर्धन क्रोकोडाईल कन्झर्वेशन प्रोजेक्ट 1975चा आहे. नंतर मला वाटतं लायनचा जो आहे तर 2020 आहे. एकदा कन्फर्म करा कोणी. लायनचा जो आहे तर 2020 आहे. क्रोकोडाईल कन्झर्वेशन प्रोजेक्ट 1975चा आहे. याच्यावर जोड्यावर प्रश्न येऊ शकता, कुठला प्रोजेक्ट कुठल्या इयरचा आहे. बॉन हवामान परिषद जी आहे तर ती झाली होती ब्राझील 2025 मध्ये. बेलम ब्राझील इथं होणार आहे किंवा झाली होती त्यावेळेस. बॉन हवामान बदल परिषद 2025. इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स याच्यावर प्रश्न एक्सपेक्टेड आहे. खूप साऱ्या न्यूज मध्ये हे आपल्याला बघायला मिळतं. तर ते नवी दिल्ली या ठिकाणी झालं होतं. अलायन्स ती जी पहिली सभा आहे ती झाली होती. 7 मोठ्या मांजर प्रजाती संवर्धन करतोय. वाघ, सिंह, बिबट्या, हिमबिबट्या, प्युमा, जाग्वार आणि चित्ता. त्यानंतर जर आपण बघितलं तर आपल्याला बघायला मिळेल उत्तर प्रदेशातील लखनौ काय ठरलेलं आहे? झिरो डम्प. लखनौनं काय केलेलं आहे तर झिरो डम्प सिटी त्या ठिकाणी बनलेली. कुठली? उत्तर प्रदेश मधली लखनौ. त्यानंतर जर बघितलं आपण SynHG सिंथेटिक ह्युमन जिनोम प्रोजेक्ट UK गव्हर्नमेंटद्वारा आहे बघा. SynHG जो आहे तो UK गव्हर्नमेंटचा, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर जर आपण बघितलं अमरावती हे आपलं नाही, अमरावती हे आंध्र प्रदेश मधलं आहे. काय झालं अमरावतीमध्ये? तर भारतातील क्वांटम कॉम्प्युटिंगचा पार्क त्या ठिकाणी उभारण्याची घोषणा त्या ठिकाणी झाली होती. मानवी डीएनएचा अभ्यास करण्यासाठी गुगल डीप माइंडने काय केलं होतं? अल्फा जिनोम नावाचं AI मॉडेल. अल्फा जिनोम कुणाचं आहे तर ते आहे गुगलच्या डीप माइंडचं आहे. ते कशासाठी केलं होतं तर डीएनएचा अभ्यास करण्यासाठी. शुभांशु शुक्ला यांच्यावर जर एखादा प्रश्न 100% येऊ शकतो, कारण हे खूप न्यूज मध्ये होतं. शुभांशु शुक्ला जे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय ठरलेले आहेत. स्पेसएक्सचे ग्रेस नामक क्रू ड्रॅगन अंतराळयान जे गेलं होतं त्याच्यामध्ये ते गेलं होतं. त्या मिशनचं नाव होतं Axiom 4 मिशन. त्याच्यामधून प्रक्षेपण झालं होतं 25 जून 2025 ला. फाल्कन 9 रॉकेटद्वारे ते वर सोडलेलं होतं. पृथ्वीवर परत आलंय ते 15 जुलै 2025 ला. हे मिशन नासा प्लस Axiom स्पेस या आघाडीच्या व्यावसायिक अवकाश कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने त्या ठिकाणी झालेलं होतं. अंतराळवीर कोण कोण होते आपण एकदा लक्षात ठेवलं पाहिजे. पेगी व्हिटसन USA चे मिशन कमांडर होते. ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला. आणि स्लॉवोस उत्सान्स्की विनिस्की पोलंड मिशन स्पेशलिस्ट होते. आणि टिबेट कापो हंगेरीचे मिशन स्पेशलिस्ट होते. एवढे आपल्याला नाव त्या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण बघितलं डागेती जान्हवी नासाचा अंतराळ कार्यक्रम पूर्ण करणारी पहिली भारतीय ठरली. कोण? डागेती जान्हवी. जान्हवी कपूर फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहे आणि ही डागेती जान्हवी जी आहे तर नासाचा अंतराळ कार्यक्रम पूर्ण करणारी पहिली भारतीय महिला ठरलेली आहे. सोनाली मिश्रा रेल्वे सुरक्षा दलाच्या RPFच्या पहिल्या महिला संचालक आहेत. ते नाव लक्षात ठेवा, सोनाली मिश्रा. NDA मध्ये पहिले बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. NDA कुठे? आपल्या इथंच पुण्यामध्ये खडकवासलाच्या बाजूला. त्यानंतर आपण बघितलं सुरेश सावंत यांनी काय केलंय?
साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार 2025 त्यांना मिळाला आहे. कशासाठी? आभाळ माया बालकविता संग्रहासाठी. आणि 24 भाषेतील बाल साहित्यांसाठी हा पुरस्कार दिला जातो. कुठला? साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार. प्रदीप कोकरे जे आहेत यांना साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार 2025. कोकरे यांना कुठला मिळाला? युवा. आता कसं असतं, कोकरू जे असतं ना, ते कोकरू असतं लहान, शेळीचं कोकरू जे असतं ते लहान असतं, त्यामुळे युवासाठी कोणाला मिळाला? प्रदीप कोकरे यांना मिळाला. सुरेश सावंत, सावंत म्हणजे महंत, मोठे असतात ते, सावंत महंत म्हणून त्यांना काय मिळाला होता? बाल साहित्य पुरस्कार अकादमीचा मिळाला होता, पण तो आभाळ माया यासाठी मिळाला होता. इथे लक्षात ठेवा, कोकरे जे आहे तर ते युवा आहे, बाकी जास्त कन्फ्युजन करण्याची गरज नाही. राष्ट्रीय क्रीडा धोरण 1 जुलै 2025 ला मंजुरी मिळाली होती. राष्ट्रीय क्रीडा धोरण 1 जुलै 2025 ला. त्यानंतर विम्बल्डन ओपन आपण आताच बघितलं होतं, कोण कोण कुठले कुठले जिंकले, परत आपल्याला कन्फ्युजन करण्याची गरज नाही. इकडे आपण वर बघितलं होतं काय? US बघितलं होतं, त्यानंतर इथं आपण बघितलं होतं विम्बल्डन बघितलं होतं, त्यानंतर इथं फ्रेंच बघितलं होतं आणि इथं UK बघितलं होतं. राईट. हा चला, त्यानंतर आता काय? मारुती चित्तमपल्ली हे खूप न्यूज मध्ये आलेलं नाव आहे सध्याचं, ते आपल्याला लक्षात ठेवलं. पक्षीतज्ञ आणि वृक्ष अभ्यासक अरण्य ऋषी यांचे 23व्या वर्षी त्या ठिकाणी अरण्य ऋषी होते. ते पक्षी, त्यानंतर बर्ड वॉचिंग किंवा पक्षीच्या ज्यामध्ये इंटरेस्ट होता आणि झाडांच्या बाबतीमध्ये पण वृक्ष, तर त्यांना पुरस्कार मिळाला 2025चा पद्मश्री पुरस्कार. आणि त्यांचं जे आत्मचरित्र आहे चकवा चांदन एक वनोपनिषद ह्या नावाने त्यांनी लिहिलं, चकवा चांदन. 17 जून आहे जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ निवारण दिन आहे, 17 जून एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर 15 जुलै जागतिक युवा कौशल्य दिवस आहे, एक दिवस लक्षात ठेवा. प्रवासी भारतीय दिवस अधिवेशन 2025 यजमानपद भुवनेश्वर या ठिकाणी झाले. भुवनेश्वर कुमार आपण बघितलं तसं भुवनेश्वर खूप फेमस आहे सध्याच्या काळामध्ये. भारतातील पहिले सेंद्रिय मत्स्यपालन क्लस्टर सिक्कीम इथं. सिक्कीम तसं सेंद्रिय पहिलं होतं, मत्स्यपालन मधलं पण सेंद्रिय त्यांनी पहिलेच केलं, त्यामुळे सिक्कीमच आहे. जानेवारी 2025 मध्ये इंडोनेशिया अधिकृतपणे ब्रिक्स मध्ये पूर्ण सदस्य झालेला आहे. कशामध्ये? ब्रिक्स मध्ये. कोण? इंडोनेशिया. नवीन अंतराळ सचिव आणि भारतीय अंतराळ संशोधन इस्रोचे अध्यक्ष म्हणून व्ही नारायणन यांची नियुक्ती त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि वन्यजीव गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी गरुडाक्षी, तुम्हाला सांगितलं होतं गरुड काय आहे, तर कर्नाटकाचा जो ध्वज आहे तर त्या ध्वजामध्ये गरुड पक्षी आहे, म्हणून त्यांनी काय केलं? गरुडाक्षी, गरुडाची नजर ठेवणारा, गरुडाचं लक्ष ठेवणारा ऑनलाईन FIR प्रणाली त्यांनी कर्नाटक सरकारने त्या ठिकाणी आणलेली आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर इथं आपल्याला बघायला मिळेल राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन अंतर्गत भारतातील पहिले ग्रीन हायड्रोजन हब विशाखापट्टणम आंध्र प्रदेशचे शहर बनलेलं आहे. कुठलं? ग्रीन हायड्रोजन हब विशाखापट्टणम. धोक्यात आलेल्या गिधाडांवर विषारी प्रमाण, एक तर पहिलं जे काय होतं डायक्लोफिनॅक होतं, डायक्लोफिनॅक, आता जे आलंय ते निमुसुलाइड. हे दोन्ही NSAID म्हणजे नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग्ज आहेत, पेन किलर थोडक्यामध्ये. तर हे मानवाला दिल्यामुळं, जनावरांना दिल्यामुळं, जनावरांचं मृत शरीर खाणारे गिधाड जे आहेत तर त्यांना किडनी फेल्युअर होतं, त्यामुळे त्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे जनावरांमध्ये आता निमुसुलाइड, आधी डायक्लोफिनॅक आणि आता निमुसुलाइड, या दोघांवर पण त्या ठिकाणी बंदी आणलेली आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. माँ की रसोई कोणी केलं? उत्तर प्रदेशमध्ये. उत्तर प्रदेशमध्ये हिंदी बोलण्याचा खूप जास्त कल असतो आणि खूप मोठं आहे ते शहर, राज्य, त्यामुळे माँ की रसोई उत्तर प्रदेश असं लक्षात ठेवा. नेपच्यून क्षेपणास्त्र युक्रेनचं आहे बघा, नेपच्यून जे आहे युक्रेनचं, हे लक्षात ठेवा. आता इथं जर आपण बघितलं थोडंसं आपलं इन्फोग्राफिक्स इन्फोदूत जे आहे, आपण मिशन मंत्रालय बॅच जी आपली कंबाईनसाठी, त्याच्यामध्ये हे पण इन्क्लूड केलेलं आहे. तेंडुलकर समितीचं महत्वाचं 2005 मध्ये आली होती, रिपोर्ट 2009 मध्ये दिला होता. आणि त्यांचं म्हणणं होतं दरडोई उत्पन्न प्लस आरोग्य प्लस शिक्षण ह्या गोष्टींचा आधार त्यांनी मानला होता. तेंडुलकर समितीने 446 रुपये आणि ग्रामीणसाठी काय केलं होतं? ग्रामीणसाठी आणि शहरीसाठी 578 रुपये त्यांच्या शहरी दारिद्र्य घोषित केलं होतं. त्यांचं शहरी दारिद्र्य निघालं होतं 21.9%. रंगराजन यांनी काय केलं? डायरेक्टली यांनी आणलं 29.5%. यांनी रंगराजनला कल्टीच मारले. काय असतं माहिती, गव्हर्नमेंटला पॉवर्टी कमी दाखवायची असते. रंगराजनला बरेच लोक मग ते मीम्स मध्ये इतना भी सच नाही बोलणार भाई असा विषय झाला. रंगराजन म्हटले बरं ठीक आहे आता काय झालं तर झालं. रंगराजन समिती आली 2014ला, 30 जून 2014ला. आणि त्यांनी काय केलं होतं? अन्न आणि 4 आवश्यक घटक कुठले? शिक्षण, कपडे, निवारा आणि वाहन खर्च यांचा मिळून त्यांनी आधार बेस मानला होता. त्यांनी 2155 कॅलरी ग्रामीण भागामध्ये आणि 2090 कॅलरी शहरी भागामध्ये हे त्यांनी प्रमाण त्या ठिकाणी मानलं होतं. आणि त्यांचं म्हणणं होतं सर्वात जास्त दारिद्र्य छत्तीसगडमध्ये आहे. त्यांनी किती काढलं होतं बघा? 29.5. आणि तेंडुलकरनं किती काढलं होतं? 21.9%. आता जी दुसरी एक कमिटी होती कर सुधारणा संबंधित महत्वाच्या समित्या जर आपण बघितल्या कर सुधारण्याच्या बाबतीमध्ये, तर राजा चल्लय्या समिती 1991 ला आली होती. 29 ऑगस्ट 1991 ला करांचे दर कमी असावे त्यासाठी होती ती. विजय केळकर समिती सप्टेंबर 2022 ला डायरेक्ट आणि इनडायरेक्ट दोन्ही टॅक्सच्या संदर्भात आलेली
कुठली? विजय केळकर समिती. ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवा. अभिजात भाषेचा दर्जा 11 भाषांना मिळाला आहे. मराठी सोबतच कोणाची मजा झाली? आसामी, बंगाली, पाली आणि प्राकृत या नवीन त्या ठिकाणी भाषा ऍड झाल्यामुळे टोटल अभिजात भाषा आता त्या ठिकाणी झाल्या आहेत 11. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि संस्कृतीचा किमान किती वारसा असला पाहिजे? 1500 ते 2000 वर्षापूर्वीचा समृद्ध वारसा त्या ठिकाणी लागतो, तर आणि तरच अभिजात भाषेचा दर्जा त्या ठिकाणी मिळतो. जर आपण पुढे बघितलं, महादय नदी वाटप जो वाद आहे याच्यामध्ये भारतात आपल्या महाराष्ट्रात जरी 1 किलोमीटर पर्यंत लांबी असली महादय रिव्ह्यू तरी आपला त्याच्यामध्ये आपण पार्टी आहे त्या केसमध्ये. कर्नाटकमधील मलप्रभा नदी त्याचं पाणी वळवायचंय, तर कर्नाटकमधून 35 किलोमीटर, महाराष्ट्रात 1 किलोमीटर आणि गोव्यामध्ये 76 किलोमीटर ही नदी त्या ठिकाणी वाहत असते. सहभागी पक्षभार गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र हे लक्षात ठेवा. पश्चिम घाटातील भीमगड वन्य अभयारण्यामध्ये कर्नाटकमध्ये ती उगम पावते. सिक्कीमच्या भारताशी एकात्मतेचा 50वा वर्धापन दिन त्या ठिकाणी झाला. भारतामध्ये येऊन सिक्कीमला किती झाले? 50 वर्ष. 16 मे 1975 भारताचे 22वे राज्य म्हणून त्या ठिकाणी मान्यता मिळाली होती. 35व्या घटना दुरुस्तीने त्यांना सहयोगी राज्याचा दर्जा मिळाला 74 मध्ये आणि 36व्यानं 75 मध्ये डायरेक्ट पूर्ण राज्याचा दर्जा सिक्कीमला त्या ठिकाणी मिळाला होता. मागच्या अशाच प्रकारचा प्रिलिम्स मध्ये प्रश्न विचारलेला होता म्हणून आपण हा प्रश्न त्या ठिकाणी घेतला होता. ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट हे लक्षात ठेवा. छत्तीसगड गव्हर्नमेंटचा आहे. तेलंगणा छत्तीसगड सीमेवर नक्षलवादी नळ नष्ट करणे माओवादी नेत्यांनी हटवले. छत्तीसगड आणि तेलंगणा दोघांनी मिळून केलेलं ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट. त्यानंतर जर आपण बघितलं तर उमीद पोर्टल काय? युनिफाईड वाकफ मॅनेजमेंट. तर वाकफचं जे काय आता बिल आलंय त्याच्यामुळे हे फार महत्वाचं आहे. उमीद पोर्टल कशाशी रिलेटेड आहे? लोकपालचे नवीन ब्रीदवाक्य आता त्या ठिकाणी आलंय, सिटीजन एम्पॉवरमेंट, करप्शन इल्युमिनेशन. लोकपालचं नवीन ब्रीदवाक्य. टी रविशंकर यांची 16व्या वित्त आयोगाचे अर्धवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आणि आपल्याला हे वित्त आयोग जो आहे फार महत्वाचा विषय आपल्याला त्या ठिकाणी आहे. टी रविशंकर. वित्त आयोगाची स्थापना जी आहे 31 डिसेंबर 2023 ला झाली. अध्यक्ष अरविंद पनागारिया. ऋत्विक रंजन पांडे जे आहेत त्याचे सचिव आहेत आणि बाकीचे मेंबर जे आहेत त्यांचे नाव पण आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. महत्वाचा कोण आहे? जॉर्ज मॅथ्यू, मनोज पांडा, टी रविशंकर, सौम्या कांती घोष. त्यानंतर जर आपण बघितलं तर ग्लोबल जेंडर गॅप अहवाल जो आहे 2025चा त्याच्यामध्ये भारताने 131वा क्रमांक मिळवलेला आहे. 2024 मध्ये आपण होतो 129वा. आता आपला क्रमांक 2 ने वाढलेला आहे. 2025 मध्ये 131वा झालाय. अव्वल देश परत आईसलँड. डोकं शांत. ग्लोबल जेंडर पण एकदम शांत. महिला याच्यामध्ये भेद फार कमी. सलग 16व्या वर्षी आईसलँडनं त्या ठिकाणी टॉप कामगिरी केलेली आहे. सगळ्यात खाली सुदान आहे, त्याच्या खालोखाल पाकिस्तान आहे. सर्वात घाण पाकिस्तान असं तुम्ही लक्षात ठेवू नका, त्याच्या खाली पण एक सुदान त्या ठिकाणी आहे. जोश मध्ये आपण पाकिस्तानला फार खाली हे करतो. 51वी G20 शिखर परिषद ती अल्बर्टॉम मधील कनानिकिस येथे जून मध्ये पार पडली होती. 25 हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे G20चं, त्यामुळे आपल्याला हे लक्षात ठेवणं गरजेचं होतं. याच्यापेक्षा दुसरं अजून इथे मला वाटतं दुसरं काही महत्वाचं दिसत नाहीये. फक्त एकच आहे आता, गोल्डन डोम मिसाईल डिफेन्स प्रोजेक्ट जो आहे तो अमेरिकेचा आहे. कुठला? गोल्डन डोमचा जो प्रोजेक्ट आहे तो अमेरिकेचा आहे, एवढं लक्षात ठेवलं पाहिजे आपण. बाकी फार जास्त काही लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही. संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेत 26-28 भारताची निवड त्या ठिकाणी झालेली आहे 26 ते 28 साठी, बरोबर. इकोसॉक जे असतं त्याच्यामध्ये. त्यानंतर महत्वाचं जर आपण बघितलं, टू राईज जागतिक व्यासपीठ सौदी अरेबियाने पुढील 50 वर्षाच्या पर्यटनासाठी बनलेलं. टू राईज, सौदी अरेबियाला टुरिझम खूप वाढलेलं आहे, आपण हे बघितलंय. त्यामुळे टू राईज जे आहे तर सौदी अरेबियाच्या 50 वर्षाच्या पर्यटनासाठी त्यांनी. जयंत नारळीकर खूप महत्वाची पर्सनॅलिटी आहे. केम्ब्रिज विद्यापीठामध्ये त्यांनी गणितामध्ये BA MA आणि नंतर PhD केली होती आणि खूप वेगळ्या ठिकाणी त्यांनी पद भूषवलेले होते. UGC मध्ये आयुका नावाचं स्थापन करण्यामध्ये पुढाकार घेतला होता. त्यानंतर 21 मध्ये नाशिकमध्ये झालेल्या 54 अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 4 नगरांमधले माझे विश्व त्यांचं आत्मचरित्र आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांचे पुरस्कार आपल्याला मागावे लागतील. 14ला साहित्य अकादमी पुरस्कार, पद्मविभूषण मिळाला, पद्मभूषण मिळाला, महाराष्ट्र भूषण मिळाला आणि शांतीस्वरूप भटनागर. पद्मश्री त्यांना कधी मिळाला नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. कोणाला? जयंती नारळीकरांना. महाराष्ट्र बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर महाराष्ट्राला आपल्याला काय काय बघायला मिळतं, तर महाराष्ट्रात 3 स्वच्छ रोप कार्यक्रम झालेले आहेत. त्यातलं सगळ्यात पहिलं द्राक्ष जे आहे ते पुण्यासाठी, संत्री नागपूरची आणि डाळिंब सोलापूर.
हे 3 आपल्याला स्वच्छ रोप कार्यक्रम त्या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर जर आपण बघितलं, राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ भूमिपूजन कुठं झालं? कामठी तालुक्यातील चिचोली या ठिकाणी झालेलं आहे. नागपूर कॅम्पस हे NFSU चे 11वे कॅम्पस असेल. महाराष्ट्रामध्ये कुठं झालं? तर नागपूरच्या कामठी तालुक्यात चिचोली या ठिकाणी झालं. स्वातंत्र्य विनायक दामोदर लिखित अनादि मी अनंत मी या गीताला काय झालंय? पहिला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला आहे. कॅपिटल मार्केटमधून निधी उभारणारे पिंपरी चिंचवड PCMC, पिंपरी चिंचवड म्युनिसिपल कॉर्पोरेशन, कॅपिटल मार्केटमधून निधी उभारणारे पहिली देशातील महानगरपालिका त्या ठिकाणी झालेली आहे. नंतर जर आपण बघितलं, एअर इंडिया फ्लाईट हा ऍक्सिडेंट होता, हा खूप मेजर ऍक्सिडेंट होता, त्यामुळे बेसिक आपल्याला त्याचं माहिती असलं पाहिजे. एअर इंडियाचा फ्लाईट 171 चा अपघात त्या ठिकाणी झाला होता. 12 जून 2025 तारीख होती. अहमदाबाद मधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ते लंडनकडे निघालेलं होतं आणि गुजरातचे 2016 ते 21 मध्ये राहिलेले विजय रुपानी त्या ठिकाणी 2दा मुख्यमंत्री होते. ते त्या विमानामध्ये होते आणि दुर्दैवी त्यांचा मृत्यू त्या विमानाच्या ऍक्सिडेंटमध्ये झालेला आहे आणि ते विमान कोसळलं होतं. तिथल्या BJ कॉलेज मेडिकल कॉलेजच्या कॅन्टीनवर पडलं होतं आणि निष्पाप 2 डॉक्टरांची जे कॅन्टीन मध्ये जेवण करत होते त्यांची मृत्यू पण त्या ठिकाणी झालेला होता. 24-25 मध्ये भारतामध्ये 81.04 अब्ज डॉलरचा FDI सर्वात FDIचा वाटा सेवा क्षेत्रामध्ये सर्व्हिसेस सेक्टरमध्ये आपल्याला बघायला मिळतो. त्याच्यामध्ये संगणक सॉफ्टवेअर हार्डवेअर 2 नंबरला 16% आणि व्यापारामध्ये 8%. राज्यांच्या बाबतीमध्ये FDI जर आपण विचार केला तर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त 39% FDI आपल्याला बघायला मिळतो. 2 नंबरला जर आपण बघितलं तर कर्नाटकामध्ये FDI बघायला मिळतो. 3 नंबरला दिल्लीमध्ये. देशांचा वाटा आपल्यामध्ये कॉन्ट्रीब्युट करणार बघितलं तर सिंगापूरचा 30% आहे, मॉरिशसचा 17%, अमेरिकेचा जो आहे तो 11%. सिंगापूर 1 नंबरला 30% मध्ये. भारत जगातील सर्वात मोठी चौथी अर्थव्यवस्था त्या ठिकाणी झालेली आहे. याचा अर्थ काय की आपल्या आधी अमेरिका आहे, चीन आहे, जर्मनी आहे आणि आता भारत. ब्रिटनला आपण मागे टाकून काय केलेलं होतं? 24 मध्ये आपण 5वं स्थान पटकवलेलं होतं. आता आपण काय केलेलं आहे? जपानला पण मागे टाकलेलं आहे. आधी UKला, मग जपानला, आता जर्मनीचाच. अब बारी जर्मनी तेरी मागे टाकण्याची. अमेरिका, चीन नंतर भारतच गेला पाहिजे काहीच दिवसामध्ये. सध्या आपण आहोत 4थ्या स्थानावर, मोठी अर्थव्यवस्था. तेरा तुझको अर्पण पोर्टल आणि ह्या प्रणाली खूपच भारी नाव आहे, मला खूप आवडलं. तेरा तुझको अर्पण, जे तुझं होतं ते तुला मिळेल, ते तुला अर्पण, या पद्धतीनं की ह्या अर्थानं त्यांनी केलेलं पोर्टल आणि AI प्रणाली गुजरात प्रशासनानं केलेली आणि कायदा सुधारण्यासाठी 2 पोर्टल त्या ठिकाणी सुरू केलेले आहेत त्यांनी. राष्ट्रीय सहकार मसाले मेळा कुठे झाला होता? राजस्थानमध्ये जयपूर या ठिकाणी. उत्तर प्रदेशमध्ये भारतातील पहिली विस्टाडोम जंगल सफारी कुठं? ट्रेन जे आहेत कतर्निया घाट वन्यजीव वाईल्ड लाईफ सँक्च्युरी येते ऍक्च्युली कतर्निया घाट, तर तिथं आणि दुधवा व्याघ्र प्रकल्प याच्या दरम्यान ती ट्रेन त्या ठिकाणी पहिलं विस्टाडोम जंगल सफारी. महाराष्ट्रामध्ये जगातील सर्वात लांब रेल्वे उड्डाणपुलाच्या गर्डरची स्थापना झाली. कळंबोली येथे 110.5 मीटर लांबी आणि 1500 टन वजन असलेलं गर्डल त्या ठिकाणी झालेलं आहे. त्यानंतर आपण इथे बघितलं तर आपल्याला परत काय बघायला मिळतं? छत्तीसगडमध्ये भारतातील पहिला AI सेज म्हणजे SEZ हा सेज कुठे आहे? छत्तीसगडमध्ये भारतातील पहिला AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सेज. कर्नाटकमध्ये भारतातील पहिली खासगी हेलिकॉप्टर फायनल असेंब्ली लाईन त्या ठिकाणी तयार झालेली आहे. कर्नाटकमध्ये 2024-25 मधील सर्वाधिक पवन ऊर्जेची क्षमता ऍक्च्युली तमिळनाडू, गुजरात. नंतर काय बघायला मिळतं आपल्या कर्नाटक 2024-25 मध्ये सर्वाधिक पवन ऊर्जेची क्षमता त्या ठिकाणी कर्नाटकमध्ये बघायला मिळेल. पुणे भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय कृषी हॅकथॉन इथेच झालं होतं पुण्यामध्ये कृषी हॅकथॉन. तर ते कृषी हॅकथॉन आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. तर ते कुठे झालं होतं ते आपण बघायला पाहिजे. पुण्यामध्ये झालं होतं. भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय कृषी हॅकॅथॉन झाली होती. सार्वजनिक वितरण प्रणालीसाठी 3 डिजिटल प्लॅटफॉर्मचं उद्घाटन त्या ठिकाणी झालं होतं. म्हणजे PDS जे काय आपलं रेशनिंग तांदूळ बिंदूळ असतं ते, डेपो दर्पण मित्र, अन्न मित्र आणि अन्न सहायता प्लॅटफॉर्म, हे 3. UNFPA स्टेट ऑफ द वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट 2025 आला होता. त्यांनी असं म्हणलं की आता भारत हा टॉपला आलेला आहे. एप्रिल 2025 मध्ये भारताची लोकसंख्या 146.39 कोटी असल्याचा अंदाज. 60 पर्यंत आपला जाईल 170 कोटी. मात्र तिथून हळूहळू आपली पॉप्युलेशन कमी व्हायला सुरुवात होईल आणि जवळपास जर आपण विचार केला तर 65+ ची लोकसंख्या जी आहे 7% त्या ठिकाणी आहे. मिझोरम जे आहे ते पूर्ण कार्यात्मक साक्षरता फंक्शनल लिटरेसी फुल फंक्शनल लिटरेसी जी आहे तर मिझोरम मध्ये पहिलं राज्य त्या ठिकाणी ठरलंय. आंतरराष्ट्रीय नंतर गोवा पूर्ण कार्यात्मक साक्षरता साध्य. मिझोरम नंतर कोण आलं? गोवा, ज्यांना पूर्ण कार्यात्मक साक्षरता त्या ठिकाणी कंप्लीट केलेली आहे. ऑपरेशन आहट रेल्वे संरक्षण दलाने मानवी तस्करीच्या विरोधात केलं. ऑपरेशन आहट. लडाख
लडाखच्या बाबतीमध्ये आंतरराष्ट्रीय योग आणि ध्यान महोत्सव त्या ठिकाणी झाला होता. आणि योग धोरण जाहीर करणारं काय होतं? उत्तराखंड. आणि महोत्सव कुठे झाला होता? तर तो लडाखमध्ये. एक कुटुंब एक उद्योजक योजना कोणाची? आंध्र प्रदेश सरकारची. त्यानंतर अपंग व्यक्तींना सक्षम करण्यासाठी AI वरील राष्ट्रीय परिषद कुठं भरली होती? बँगलोरमध्ये. त्यानंतर जर आपण बघितलं 16वी आशियाई सिंह गणना, मी म्हटलं तुम्हाला सिंहाचा जो लायन प्रोजेक्ट आहे 2020 ला आला होता. 5 वर्षात 674 लायनची संख्या वाढलेली आहे, ती झाली 891. याला हिमनदी मृत घोषित करण्यात आली. याला कुठली? नेपाळ मधली याला हिमनदी जी आहे त्याला आपण काय म्हणतो? ग्लासियर म्हणतो. तर त्याला मृत घोषित करण्यात आलेलं आहे. यानंतर जर आपण बघितलं एक राष्ट्र एक अभियान, प्लास्टिक प्रदूषणाचा अंत. भूपेंद्र यादव यांनी ही मोहीम सॉल्व्ह केली. एक राष्ट्र एक अभियान कशाशी निगडित आहे? तर ते आहे प्लास्टिकशी. एवढी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. 25 आंतरराष्ट्रीय हिमनदी संवर्धन वर्ष आहे बघा. 25 याला हिमनदी आपण बघितलं नेपाळमधील. दीव सौर ऊर्जेने संपूर्ण वीज मागणी पूर्ण करणारा जिल्हा. दीव सौर ऊर्जेनं. हवाई ग्रीन फी लागू करणारे पहिले अमेरिकन राज्य. कुठलं? ग्रीन फी लागू करणारं. त्यानंतर हिमाचल प्रदेशातील पहिले सौर मॉडेल गाव कुठलं आहे? राजा खास हिमाचल प्रदेशमधील पहिले सौर मॉडेल गाव आहे. दिल्लीमध्ये भारतातील पहिले ई कचरा पुनर्वापर इको पार्क त्या ठिकाणी झालेले. काय? दिल्लीमध्ये भारतातील पहिले ई कचरा पुनर्वापर इको पार्क. त्यानंतर मुंबईला मागे टाकत बेंगळुरू बनले भारताची बिबट्या राजधानी. आपल्याकडे बोरिवली नॅशनल पार्क, संजय गांधी नॅशनल पार्क जे आहे मुंबईमध्ये होते, तिथं खूप बिबट्या आढळायचे. एकदा हेमानिलच्या घराच्या तिथून पण गेला होता. पेपरला बातम्यांना खूप माहिती आली म्हणून माहीत झालं होतं. पण आता त्याला बँगलोरनं ओव्हरटेक केला आणि बँगलोर जो आहे तर तो बिबट्या कॅपिटल आपल्याला भारताचा झालेला बघायला मिळतो. त्यानंतर जर आपण बघितलं तर अंकिता आसामची AI वृत्त निवेदिका आहे. ती म्हणजे बातम्या सांगणारी जी आहेत अंकिता आसामची. A फॉर अंकिता, A फॉर आसाम आणि A फॉर AI. ट्रिपल E आपण लक्षात ठेवूया. ट्रिपल A. अंकिता आसाम AI निवेदिका. संपला विषय. पुढे जाऊया आपण. ऑक्झियम 4 मिशन आपण याच्याबद्दल डिटेलमध्ये त्या ठिकाणी बघितलेलं आहे. नासाचे ग्रेल मिशन ते लक्षात ठेवा. नासाचं ग्रेल मिशन काय आहे? नासाचे ग्रेल मिशन फक्त एवढं आपल्याला लॉंग फॉर्म जरी आठवलं तरी आपल्याला उत्तरपर्यंत जाता येतं. काय आहे? ग्रॅव्हिटी रिकव्हरी अँड इंटेरियर लॅबोरेटरी. कुणाचं आहे? नासाचं. राईट. ऑपरेशन केलर वेगळं म्हणून लक्षात ठेवावं लागेल. भारतीय लष्कराने जम्मू काश्मीरमधील शोकल केलर भागात दहशतवादी मोहीम राबवली होती. त्याचं नाव आहे ऑपरेशन केलर. त्यानंतर इस्रायल शत्रूचे ड्रोन पाडण्यासाठी लेझर शस्त्राचा वापर करणारा पहिला देश कुठला आहे? इस्रायल. आईस ब्रेकर क्षेपणास्त्र कोणाचं आहे? भारतीय हवाई दल इस्रायलकडून आईस ब्रेकर क्षेपणास्त्र खरेदी करण्याची योजना आखत आहे. कोण? भारतीय हवाई दल. कुणाकडून? इस्रायलकडून. इस्रायलकडे खूप सारखे त्या ठिकाणी काय आहेत? आईस ब्रेकर सारखे क्षेपणास्त्र आहेत. त्यानंतर आपण बघितलं टायगर लॉ. भारतीय हवाई दल आणि युनायटेड स्टेट्स एअरफोर्स यांच्यातील पहिला इंडिया अँड UK या दोघांचा आहे टायगर लॉ. त्यानंतर महत्वाचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार एखादा प्रश्न पक्का येतो राज्यसेवेला. लेखिका बानू मुस्ताक यांच्या हृदयदीप या कन्नड लघु कथा संग्रहाच्या लेखिका दीपा बस्ती यांनी केलेला इंग्रजी अनुवाद हार्ट लॅम्पला 2025 चा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. लेखिका बानू मुस्ताक यांचा. आणि त्या द्वितीय भारतीय ठरलेल्या आहेत असं करणाऱ्या गीतांजली श्री यांच्या नंतर. त्यानंतर जर आपण बघितलं इथे तर संयुक्त राष्ट्रांचा सासाकावा पुरस्कार जो आहे 2025 चा भारतीय हवामानशास्त्रज्ञ महासंचालक सायक्लोन मॅन ऑफ इंडिया डॉक्टर मृत्युंजय महापात्रा. कोण आहे? सायक्लोन मॅन ऑफ इंडिया. त्यांना त्या ठिकाणी संयुक्त राष्ट्राचा सासाकावा पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला आहे. काकासावा साकाकावा ठीक आहे. 58वा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान झालेला आहे. कुणाला? विजेते संस्कृत विद्वान जगद्गुरू राम भद्राचार्य आणि प्रसिद्ध कवी गीतकार गुलजार यांना आपण ऑलरेडी बघितलेला आहे. राष्ट्रीय फ्लॉरेन्स नायटिंगले पुरस्कार 2025 चा महाराष्ट्रातील विजेत्या सुजाता अशोक बागुल यांना काय मिळालेला आहे? जाहीर झाला आरोग्य सेवा आणि सार्वजनिक सेवेतील योगदानासाठी राष्ट्रीय लॉरेन्स नायटिंगले पुरस्कार. त्यानंतर बघितलं जर आपण राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार धुळे जिल्ह्यातील रोहिणी ग्रामपंचायतीने जिंकला. कुठला? राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार धुळे जिल्ह्यातील रोहिणी ग्रामपंचायतीने जिंकला. सर्वात प्रभावी पर्यावरणवादी पुरस्कार विजेते आचार्य प्रशांत यांचे युट्यूबला एवढे व्हिडिओ चालतात आचार्य प्रशांतचे आणि यांना फॉलो करणारा खूप मोठा वर्ग आहे. सर्वात प्रभावशाली पर्यावरणवादी पुरस्कार तो आचार्य प्रशांत यांना.
ग्रीन ई सोसायटी ऑफ इंडियाने हा पुरस्कार दिलेला आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो. फ्रेंच ओपन आपण ऑलरेडी सगळे ओपन क्लोज सगळे बघितलेले आहेत. नंतर बघा जून मधलं करंट अफेअर्स, यातून भरपूर प्रश्न येण्याची शक्यता असते, कारण जून हा खूप महत्वाचा आणि घडामोडीचा महिना असतो. केंद्र राज्य संबंधांचा आढावा घेण्यासाठी तमिळनाडू सरकारनं समिती स्थापन केली होती, केंद्र राज्य संबंध, त्यामुळे ही खूप महत्वाची त्या ठिकाणी समिती आपल्याला बघायला मिळते. माजी न्यायाधीश जे कुरियन जोसेफ यांच्या अंडर 15 एप्रिल 2025 रोजी तमिळनाडू सरकारनं इंटरस्टेट रिलेशनसाठी स्थापन केलेली समिती आहे. न्यायमूर्ती BR गवई देशाचे 52 सरन्यायाधीश झाले होते, ते सध्या पण आता सरन्यायाधीश त्या ठिकाणी आहेत. आपल्याला काय बघायला मिळेल त्यांचं, हे अनुसूचित जाती समुदायातून येणाऱ्या देशातील द्वितीय सरन्यायाधीश आहेत 2007 मध्ये. यापूर्वी न्यायमूर्ती KG बालकृष्णन हे अनुसूचित जाती समुदायाचे पहिले न्यायाधीश सरन्यायाधीश ठरलेले होते. त्यानंतर जर आपण याचा विचार केला तर न्यायमूर्ती M हिदायतुल्ला, न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्यानंतर सरन्यायाधीश बनणारे नागपूर बार असोसिएशनचे तिसरे सदस्य आहेत. नागपूर बार असोसिएशनचे न्यायमूर्ती BR गवई यांच्याविषयी त्यांचे जे वडील आहेत ते बिहार आणि केरळ राज्याचे माजी राज्यपाल दिवंगत RS गवई आहेत. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून सुरुवात केली होती. 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांना बढती त्या ठिकाणी मिळालेली होती. डिजिटल प्रवेश जीवन आणि स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकाराचा एक भाग आहे असं कोण म्हणलं होतं? सुप्रीम कोर्ट अमर जैन वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2025 या खटल्यामध्ये म्हटलेलं होतं. 23व्या भारतीय विधी आयोगाच्या अध्यक्षपदी न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी त्या ठिकाणी 23व्या भारतीय लॉ कमिशन जो असतो 23rd लॉ कमिशन, तर कोण? दिनेश माहेश्वरी. आपण डिटेलमध्ये ऑलरेडी बघितलेलं, फक्त एवढं नाव लक्षात ठेवा. आंध्र प्रदेशमध्ये अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करण्याचा आदेश जारी राजीव रंजन मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली एक काय केलं होतं सदस्य समितीचे, आणि खूप महत्वाची आहे अनुसूचित जातींचं उपवर्गीकरण म्हणजे सब कॅटेगरायझेशन त्या ठिकाणी कोणी? आंध्र प्रदेशनं, आणि त्याचा अध्यक्ष म्हणून राजीव रंजन मिश्रा. न्यायमूर्ती सूर्यकांत यांची नालसा कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती झाली. न्यायमूर्ती सूर्यकांत. भगवद्गीता आणि नाट्यशास्त्र यांना काय झालंय? युनेस्कोच्या मेमरी ऑफ वर्ल्ड रजिस्टरमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतर आपण बघितलं ऑपरेशन सिंदूर, हे सगळ्यात महत्वाचं आहे, आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. 22 एप्रिल 2025 ला बायसन राम मिडो पहलगाम या ठिकाणी जो दहशतवादी हल्ला झाला होता, तर त्याचा एक भाग म्हणून आपण काय केलं होतं? ऑपरेशन सिंदूर, त्याला रिटॅलिएट करण्यासाठी चालू केलेलं होतं. तर त्याच्यावर एखादा प्रश्न एक्सपेक्टेड आहे. जिओग्राफीमध्ये मॅपिंगला वगैरे त्याच्यावर एखादा प्रश्न येऊ शकतो. न्यूयॉर्क सिटीद्वारे डॉक्टर BR आंबेडकर दिनाची घोषणा करण्यात आली. लक्षात ठेवा, न्यूयॉर्क सिटी खूप महत्वाचा आहे. अशा पद्धतीने एक प्रश्न प्रिलिम्सला 2021 ला MPSC ने विचारला होता. कुठला प्रश्न विचारला होता बरं? की दिवाळीच्या दिवशी दिवाळी सुट्टी घोषित करण्यामध्ये जॉर्जिया कुठलं तरी राष्ट्र होतं. न्यूयॉर्क सिटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 14 एप्रिल जो दिवस आहे तर तो घोषित केलेला आहे. आंबेडकर दिन म्हणून त्यांनी घोषित केलेला आपल्याला बघायला मिळतो. रशियातर्फे दिल्लीत बिजू पटनाईक यांच्या स्मारकाचे अनावरण त्या ठिकाणी करण्यात आले. आता बिजू पटनाईक यांचा रशियाचा दिल्लीमध्ये करण्याचा काय संबंध आहे? तर बिजू पटनाईक जे आहेत त्यांनी दुसऱ्या महायुद्धामध्ये एक फायटर पायलट म्हणून त्यांनी कार्य त्या ठिकाणी केलं होतं. त्याचा बहुमान म्हणून रशियानं काय केलंय? त्यांचं स्मारक त्या ठिकाणी उभारलंय. WHOच्या जागतिक वय अनुकूल शहरांच्या नेटवर्कमध्ये कोझिकोड सामील झालं. कोझिकोड कुठलं आहे? तर केरळमधलं आहे. पिंक ई रिक्षा योजना अर्थसंकल्प 2024-25 मध्ये घोषणा करण्यात आली होती. सुरुवात नागपूर जिल्ह्यातून मुख्यमंत्री यांच्या हस्ते पिंक ई रिक्षा योजनेची सुरुवात आपल्याला करताना बघायला मिळाली. नवी मुंबईत भारतातील पहिले शैक्षणिक शहर स्थापन करण्याची घोषणा. पहिले भारतातील शैक्षणिक शहर तर ते आहे नवी मुंबईमध्ये. राहुल पांडे यांना राज्य मुख्य चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर जे आहेत राहुल पांडे. त्यानंतर जर आपण बघितलं इनविट स्थापन करणारे महाराष्ट्र देशातील पहिले, इनविट म्हणजे काय? महाराष्ट्र इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट 29 एप्रिल 2025 ला. महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक वाहन धोरण आपण केले जाहीर त्याच दिवशी 29 एप्रिललाच, आणि धोरण 2030 पर्यंत लागू असेल. महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक वाहन धोरण. पर्यावरण वाचवा वसुंधरा सजवा उपक्रम जो आहे तर तो आपण चालू केला होता 22 एप्रिल 2025 पासून. वसुंधरा दिन असतो 22 एप्रिलला, त्या दिवशीपासून आणि चालला 1 मे 2025 म्हणजे महाराष्ट्र दिनापर्यंत. पर्यावरण वाचवा वसुंधरा सजवा हा जो काळ आहे तो आपल्याला लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार मिळाला होता. कामगार भूषण पुरस्कार श्रीनिवास कोंडिबा कळमकर यांची निवड झाली होती. छत्रपती संभाजीनगरचे श्रीनिवास कोंडिबा कळमकर विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कारासाठी. त्यानंतर संविधानाच्या द्विभाषिक मराठी इंग्रजी 8व्या आवृत्तीचे प्रकाशन करणारे महाराष्ट्र हे पहिलं राज्य त्या ठिकाणी ठरलेलं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर जर आपण बघितलं
तर आपल्याला बघायला मिळेल पहिली वेव्ज 2025 शिखर परिषद ती कुठे झाली होती? वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट 1 ते 4 मे 2025 दरम्यान मुंबई या ठिकाणी उद्घाटन केलं होतं नरेंद्र मोदी यांनी. गोल्ड सिक्का कंपनीनं काय केलं? गोल्ड सिक्का कंपनीनं 2025 मध्ये AI चालित गोल्ड मेल्टिंग ATMचं अनावरण केलं होतं. असे भारतातील पहिलं ATM आहे गोल्ड मेल्टिंग ATM गोल्ड सिक्का कंपनीनं. त्यानंतर जर आपण बघितलं तर आपल्याला बघायला मिळेल भारत सरकारने 4 जानेवारी 2023 रोजी राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन चालू केलं होतं. डेट लक्षात घ्या. राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन खूप न्यूजमध्ये आहे. दरवर्षी 5 दशलक्ष मेट्रिक टन हरित हायड्रोजन आपल्याला उत्पादन त्या ठिकाणी करायचं आहे. प्रवाह म्हणजे काय हे लक्षात ठेवा. प्लॅटफॉर्म फॉर्म रेग्युलेटरी ऍप्लिकेशन व्हॅलिडेशन आणि ऑथरायझेशन हे पोर्टल भारतीय रिझर्व्ह बँकेने RBI 2024 मध्ये चालू केलेलं आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर जर आपण बघितलं तर आपल्याला बघायला मिळेल की मानव विकास अहवाल HDI ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स खूप खूप इम्पॉर्टंट असतो MPSC साठी. तर त्याच्या अहवालाचं शीर्षक जे आहे 25च्या तर ते अ मॅटर ऑफ चॉईस पीपल अँड पॉसिबिलिटीज इन द एज ऑफ AI. या आर्टिफिशियल इंटेलिजन्सीज यांनी पण थीम त्या ठिकाणी पकडली होती आणि पॉसिबिलिटीजवर बोललेलं होतं. भारताचा 0.685 मूल्यासह 130वा क्रमांक 193 देशामध्ये 130 आउट ऑफ 193 आणि टॉपला जे आहेत आइसलँड, नॉर्वे, स्वित्झर्लंड, डेन्मार्क. HDI नुसार तळ्यातील देश जर बघितला आपण साऊथ सुदान, त्यानंतर सोमालिया, त्यानंतर सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक, त्यानंतर छाड. HDI 2023 नुसार भारत आणि बांगलादेश समान आहेत. 23 मध्ये आपण जे आहेत भारत आणि बांगलादेश समान स्थानावर, 23 नाही 25 आहे. 25 मध्ये भारत आणि बांगलादेश समान स्थानावर. इंदोर भारतातील पहिले भिकारी मुक्त शहर झालेलं आहे. इंदोरमध्ये भिकारी बघायलाच मिळत नाही अशी गोष्ट त्या ठिकाणी झालेली आपल्याला भारतामध्ये एका ठिकाणी बघायला मिळते. त्यानंतर जर आपण बघितलं आयुष्यमान वय वंदना योजना दिल्ली सरकारनं 28 एप्रिल 2025 रोजी सुरू केली होती. आयुष्यमान वय वंदना योजना कोणी? तर दिल्ली सरकारनं. ज्योती योजना कोणी? तर केरळ सरकारने. स्थलांतरित कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी जे काही मायग्रेटरी आहेत त्यांच्या मुलांच्या याच्यासाठी ज्योती योजना. नई दिशा अ पाथ बॅक टू लर्निंग सुरू दिल्ली पोलिसांनी सुरू केलं. शाळा सोडलेलं शिक्षण व्यवस्थित परत आणण्यासाठी हा एक समुदाय कार्यक्रम आहे. नई दिशा कोणाचा? दिल्ली पोलिसांचा. कोणासाठी? जे ड्रॉप आउट झाले त्यांसाठी. यशस्विनी आरोग्य योजना मी तुम्हाला सांगितलं कर्नाटक कसं लक्षात ठेवा. यशस्विनी मी जेव्हा बँगलोरला राहत होतो तर आमचे घरमालक जे आहेत त्यांची मुलगी यशस्विनी तिने MBBS MD DM हिमॅटॉलॉजी मध्ये केलंय. तिचं नाव यशस्विनी आहे. कर्नाटकाची आहे एवढं लक्षात ठेवा. यशस्विनी योजना कुणाची आहे? तर कर्नाटकाची. तुम्हाला परत विसरणार नाही. पुढची गोष्ट आपण त्या ठिकाणी बघूयात. तर आपण बघितलं तर गाझियाबाद महानगरपालिकेद्वारे पहिले ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड जारी. ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड कोण? तर गाझियाबाद. आणि कॅपिटल जर बघितलं तर ते PCMC. कस्तुररंजन हे खूप न्यूज मध्ये होते त्यामुळे आपल्याला हे माहित असणं गरजेचं आहे. सॉरी त्यांचं निधन झालेलं आहे 25 एप्रिल 2025 रोजी. एर्नाकुलम केरळाचे होते. मुंबई विद्यापीठातून भौतिकशास्त्राचं पदव्युत्तर, नंतर उच्च ऊर्जा खगोलशास्त्रात डायरेक्टरेट होते. कस्तुररंजन इस्रोचे उपग्रहाचे संचालक पण होते आणि ते इस्रोचे 5वे अध्यक्ष पण राहिलेले आहेत 94 ते 2003 काळामध्ये. चंद्रयान 1 मोहिमेमध्ये महत्वाची भूमिका त्यांनी बजावली होती आणि त्यांना सगळे पद्म पुरस्कार होते. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण. आणि कस्तुररंजन आपल्याला माहिती नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये पण ते अध्यक्ष होते त्या मसुदा समितीचे. अंतराळ आयोग म्हणजे स्पेस कमिशनचे चेअरमन पण त्या ठिकाणी होते. भारतातील 107वे राष्ट्रीय उद्यान सिम्प्लीपाल ओडिसा मधलं जे आहे ते घोषित करण्यात आले. 107वं सिम्प्लीपाल. AI सक्षम वॉटर ॲटलास कुणी आणला होता? तो आणलाय हरियाणाने. त्यानंतर जर आपण बघितलं तर चंद्रयान 5 डायरेक्टली आपण कुठे आलोय? चंद्रयान. भारत आणि जपान संयुक्त लुपेक्स चंद्रयान 5 लुपेक्स एवढं लक्षात ठेवा. काय करणार आहे? पाण्याचा आणि बर्फाचे साठे शोधण्यासाठी चंद्राच्या पृष्ठभागाचा आणि उपपृष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी चंद्रयान 5 लुपेक्स त्या ठिकाणी भारत आणि जपान यांच्या दरम्यान ते संयुक्त विद्यमाने होत आहे. लवकरच आपलं पण एक संयुक्त विद्यमाने राज्यसेवा मुख्यसाठी येईल. लवकरच तुम्हाला कळेल. एकदा सगळ्या ऑफिशियल गोष्टी झाल्या की तुम्हाला मी त्याबद्दल कळवेलच. विशेष श्रेणी राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 तर काय? हवामान कृषी विशेष पंचायत पुरस्कार श्रेणी प्रथम क्रमांक डव्वा ग्रामपंचायत गोंदिया महाराष्ट्र. त्यामुळे आपल्याला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. विशेष श्रेणी राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 प्रथम क्रमांक डव्वा ग्रामपंचायत गोंदिया महाराष्ट्र. त्यानंतर जर बघितलं आपण तर आपल्याला बघायला मिळतं लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025 24चा जो आहे तर तो अमिताभ बच्चनला मिळाला. 25 मध्ये दिला. उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांना 25चा दिला.
24 अमिताभ बच्चन, 23 आशा भोसले, पहिला जो इनॉग्रेशन तो नरेंद्र मोदींना. नरेंद्र मोदी, आशा भोसले, अमिताभ बच्चन आणि आता कुमार मंगलम बिर्ला यांना. पुलित्झर पुरस्कार 2025 शोधपत्रिकेसाठीचा रायटर्स या वृत्तसंस्थेला मिळाला आणि भारतीय वंशाच्या कविता सुराणा यांनाही मिळाला. पुलित्झर पुरस्कार 2025. पुलित्झर हा मिळतो प्रतिष्ठित पत्रकारिता पुरस्कारांपैकी एक आहे. त्यानंतर जर आपण विचार केला तर आपल्याला बघायला मिळेल पुस्तके. पीएमओ प्राइम मिनिस्टर्स ऑफिस थ्रू द इयर्स, लेखक हिमांशु रॉय. जनता की कहानी, मेरी आत्मकथा, लेखक हरियाणा राज्यपाल बंडारू दत्तात्रय. खूप फेमस आहे बंडारू दत्तात्रय हे व्यक्तिमत्व, त्यामुळे आपल्याला ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. विस्डेन पुरस्कार 2025 तो मिळाला जसप्रीत बुमराहला. लक्षात ठेवा विस्डेन ऑलरेडी एकदा विचारला विस्डेनवर क्वेश्चन, मला वाटतं रवींद्र जडेजा उत्तर होतं त्यावेळेस. विस्डेन पुरस्कार आता जे आहेत जसप्रीत बुमराह, राईट. त्यानंतर जर आपण बघितलं आपल्याला बघायला मिळतं अफगाणिस्तानमध्ये बुद्धिबळावर बंदी घालण्यात आली. अफगाणिस्तानला बंदुकी चालतात, बुद्धिबळ चालत नाही. नो इंटेलिजन्स तिथे चालतंय फक्त धाड 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 धाड. सोडून द्या. अफगाणिस्तानमध्ये तसंही तालिबानीच राज्य त्या ठिकाणी आहे. 3 मे जो आहे आंतरराष्ट्रीय बिबट्या दिन, सध्या आपल्याकडे बिबट्याने सुळसुळाट घातलाय, त्यामुळे 3 मे लक्षात ठेवावं लागेल. ट्रॉजन 155 ME टोड आर्टिलरी तोफा प्रणाली भारत आणि फ्रान्स या देशाने विकसित केली आहे. खो खो विश्वचषक पहिल्यांदा झाला पुरुष आणि महिला दोन्हीमध्ये भारतानं जिंकला आणि दोन्हीमध्ये पण आपला वायकर आहे जो कॅप्टन आहे. महाराष्ट्राचा सगळा डंका त्या ठिकाणी बघायला मिळतो. आमच्या शाळेपासून मी बघतोय की खो खो महाराष्ट्रामध्ये खूप चांगला खेळला जातो. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 टेस्टमध्ये पहिल्यांदाच आफ्रिका चोकसचा जो काही सिम्बॉल त्यांच्यावर लागला होता त्यांनी पुसून काढला आणि दक्षिण आफ्रिकेनं हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा किताब जिंकलेला, हरवलं त्यांनी. ऑस्ट्रेलियाला ठिकाण होतं इंग्लंडमधील लॉर्ड्स मैदान. 19-21 विजेता होता न्यूझीलंडनं हरवलं होतं इंडियाला. त्यानंतर 21-23 होतं ऑस्ट्रेलिया आणि मला वाटतं ऑस्ट्रेलिया हरवलं होतं न्यूझीलंडला. त्यानंतर जर आपण छो जिन अंगमो एव्हरेस्ट सर करणारी पहिली अंध महिला जर बघितली, हिमाचल प्रदेशची रहिवासी त्या ठिकाणी आहे. 26 आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष संयुक्त राष्ट्राच्या महासभेनं घोषित केलेलं आहे. कोणतं? आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष 2026. 22 मेला काय आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस आहे. 22 मेला आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस. 31 मेला काय जागतिक तंबाखू विरोधी दिन आपल्याला बघायला मिळतो. आणि त्याची संकल्पना काय? ब्राईट प्रोडक्ट्स डार्क इंटेन्शन्स अनमास्किंग द अपील. 7 जून जागतिक अन्न सुरक्षितता दिवस आहे. फूड सेफ्टी सायन्स इन ऍक्शन. वाणिज्य उद्योग मंत्रालयाने नुकतेच नवी दिल्ली इथं राष्ट्रीय हरित मंडळ उद्घाटन कुठे केलंय? दिल्लीला. पण मंडळ स्थापन कुठे केलं आपण बघितलं? निजामाबादला. पिक्सेल कंपनीने भारतातील पहिला खासगी उपग्रह कुठला? नक्षत्र प्रक्षेपित केला. नक्षत्र कुणाचा आहे? तर नक्षत्र आहे तो पिक्सेल कंपनीचा आणि तो भारतातला पहिला खासगी उपग्रह त्या ठिकाणी आपल्याला आहे असं बघायला मिळतं. वडनगर गुजरातमध्ये पुरातत्वीय अनुभव संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आलं. कुठं? वडनगर गुजरातमध्ये. त्यानंतर जर आपण बघितलं तर आपल्याला विकासाचा अधिकार आणि स्वच्छ पर्यावरण, तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर आपल्याला इथे एकच मिनिट विकासाचा अधिकार आणि स्वच्छ पर्यावरण आपण काय बघितलं? दी ओरेविल फाउंडेशन विरुद्ध नवरोज केरस्पा मोदी 2025 या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला होता. विकासाचा पण अधिकार आहे आणि स्वच्छ पर्यावरण. MC मेहता जे आहेत तर त्या केसमध्ये आपल्याला बघायला स्वच्छते बाबतीमध्ये खूप PL त्यांनी दाखल केल्या होत्या आणि आर्टिकल 21च्या अंडर जे इंटरप्रिटेड सगळे राईट्स आहेत ते त्या ठिकाणी मिळालेले आपल्याला बघायला मिळाले होते. त्याच्यावर प्रश्न मला वाटतं ग्रुप C मेन्सला विचारला होता. सहयोग पोर्टल कशा संदर्भात एवढं आपल्याला फक्त लक्षात ठेवावं लागणार आहे. सहयोग पोर्टल जे आहे तर ते सोपे अनुपालन आणि सुरक्षित सायबर स्पेससाठी सरकारी संस्था आणि सोशल मीडिया माध्यमातील सहकार्य वाढवण्याच्या उद्देशानं चालू केलेलं पोर्टल कुणी? गृह मंत्रालयाद्वारे चालू केलेलं आहे. आता पुढे जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये महत्वाच्या जे 2-3 गोष्टी आपल्याला ह्या बघायला मिळतात. विधेयके अडवून ठेवणे बेकायदेशीर असं सर्वोच्च न्यायालय म्हणलं होतं. काय विषय होता की तमिळनाडू राज्यामध्ये आता काय होतं, बीजेपी सेंट्रल गव्हर्नमेंटला असल्यामुळे त्यांनी बसवलेले राज्यपाल बाकीच्या गव्हर्नमेंट जे स्टेट गव्हर्नमेंट बसले त्यांचे बऱ्याच वेळेला अडवणूक करतात आणि तीच अडवणूक
तमिळनाडूमध्ये पण झाली होती. तमिळनाडूनं काय केलं, तमिळनाडू गव्हर्नमेंट जे आहे सुप्रीम कोर्टमध्ये गेलं आणि म्हटलं हे फार अति झालं, आमचे बिल पासच होत नाहीत. सुप्रीम कोर्ट काय म्हटलं की गव्हर्नरला जो आहे राईट तो काही लिमिट त्याचा ठरवून दिला पाहिजे. आणि तो जो खटला होता 2023चा, विधेयके अडवून ठेवणे बेकायदेशीर आहे असं कोण म्हणलं होतं, सर्वोच्च न्यायालय. आणि अनुच्छेद 200 म्हणजे 200 मध्ये काय दिलेलं आर्टिकल, विधेयकास मंजुरी देणे राज्यपालाचं काम आहे. 201 मध्ये विधेयक राष्ट्रपतींच्या परवानगीस पाठवणे. राज्यपाल काय करायचे, पाठवलं आम्ही प्रेसिडेंटकडे, बसा निवांत तुम्ही आता. मग त्याच्यात पण काय म्हणलं, विधेयकाबाबत 3 महिन्यात निर्णय घेण्याचे राष्ट्रपतींना बंधन. तर सुप्रीम कोर्ट काय म्हणलं, प्रेसिडेंट असू द्या, प्रेसिडेंटला 3 महिन्यात त्या ठिकाणी निर्णय घ्यावा लागेल. असा निवाडा कुठे झाला तमिळनाडू विरुद्ध तमिळनाडू राज्यपाल 2023चा खटला. आणि 143 म्हणजे आय लव्ह यू सारखं प्रेसिडेंट लव्ज सुप्रीम कोर्ट. तर प्रेसिडेंटला काय करावं लागतं, सुप्रीम कोर्टला पाठवावं लागतं. काही जर प्रॉब्लेम आला त्याचं मत मागवावं लागतं. तर ते आर्टिकल आहे 143, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आपण बघितलं पहिला पंचायत प्रगती निर्देशांक अहवाल आलाय. अव्वल राज्य 1 नंबरला गुजरात, 2 नंबरला तेलंगणा, एवढं आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतर जर आपण बघितलं नागरिक सेवांसाठी हरियाणाचा AI चॅटबॉट कुठला, सारथी. सारथी काय आहे तर AI चॅटबॉट आहे कुणाचा, हरियाणाचा. ही गोष्ट आपल्या लक्षात. जागतिक आनंद अहवाल म्हणजे हॅपीनेस, फन. तर मी तुम्हाला सांगितलं फन म्हणजे फिनलँड. तर सगळ्यात हॅपी कुठला आहे तर फिनलँड, डेन्मार्क, आइसलँड, स्वीडन, नेदरलँड. आणि सगळ्यात दुःखी कोण आहे 2025च्या अहवालामध्ये जर आपण बघितलं, भारताची स्थिती काय, 25 मध्ये आपल्याला आहे 118वा रँक, 24 मध्ये आपला होता 126. आता आपला रँक काय झालाय, इम्प्रुव्हमेंट झालाय. 24ला जर आपण दुःखी होतो, 25ला थोडं आपल्याला काय पोस्ट निघाली, प्रिलिम्स निघाली, मेन्स निघाले, इंटरव्ह्यू दिले, आपण काय झालं, खुश झालो. 25 मध्ये खूप जणांचे आता पोस्ट पण मिळाला राज्यसेवेमधून, म्हणून अजून खुशी. 24 पासून 25चा आपला इम्प्रुव्हमेंट काय बघायला मिळते. सर्वात दुःखी देश सध्या जो आहे तो आहे अफगाणिस्तान. आणि आपल्याला विचारला 2018चा जो होता बुरुंडी, ग्रुप सी मेन्सला, राईट. त्यामुळे तो आपल्या सीएम मधून कव्हर झाला नव्हता. बाकी ऑलमोस्ट सगळे क्वेश्चन कव्हर झाले होते आपल्या सीएम करंट मंत्रा या पुस्तकामधून. त्यानंतर बघितलं भारत न्यूझीलंड यांचे संबंध. ओपनिंग डोअर्स टू इंडिया नावाचं धोरण कुणी आणलंय, न्यूझीलंडनं. आणि कशासाठी आणलं होतं, भारतासाठी. ओपनिंग डोअर्स टू इंडिया हे धोरण कुठल्या देशानं आणलं असा प्रश्न विचारला तर डोळे झाकून मानायचं न्यूझीलंड. कारण भारत आणि न्यूझीलंड मध्ये काय झालं होतं, चॅम्पियन्स ट्रॉफी मधली फायनल झाली होती आणि कोण जिंकलं होतं, भारत जिंकला होता, आपण बघितलं होतं. तर न्यूझीलंड काय म्हणलं, ओपनिंग डोअर्स टू इंडिया. त्यानंतर आपण बघितलं 6वी बिमस्टेक शिखर परिषद थायलंडच्या बँकॉक मध्ये झालेली आपल्याला बघायला मिळाली होती. त्यानंतर जर आपण बघितलं तर भारतानं बोधी बिमस्टेक फॉर ऑर्गनाइज डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन रिसोर्सेस इन्फ्रास्ट्रक्चर इनिशिएटिव्ह त्या ठिकाणी सुरू केलेला बघायला मिळाला. डोनाल्ड ट्रम्प यांचे रेसिप्रोकल टॅरिफ धोरण जे आहे तर त्यांनी त्याला काय म्हटलं होतं, लिबरेशन डे म्हटलं होतं. ही गोष्ट लक्षात घ्या. रेसिप्रोकल टॅरिफ धोरण कुणाचं आहे तर हे लक्षात ठेवा, US डोनाल्ड ट्रम्प यांचा आहे. लिबरेशन डे कोणी साजरा केला, कशासाठी साजरा केला, रेसिप्रोकल टॅरिफ धोरण जेव्हा लागू केलं तेव्हा अमेरिकेनं डिक्लेअर केला, त्याचं उत्तर आहे अमेरिका. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे रेसिप्रोकल म्हणजे काय, तुम्ही टॅरिफ लावत आम्ही टॅरिफ लावणार, अशा पद्धतीने त्या ठिकाणी ते चालू केलेलं आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यावर खूप गाजावाज झाला होता. त्यामुळे हे व्हेरी इम्पॉर्टंट माझ्याकडून घ्या तुमच्यासाठी. आर्मेनिया अझरबैजान शांतता करार जो आहे तर नागोर्नो काराबख रिजन जो आहे या दोघांमधला आहे, एवढी लक्षात ठेवा. या दोघांमध्ये नंतर समेट झाली, शांतता पुरस्कार पण झाला. मी UPSC करत असताना पासून ते न्यूज मध्ये होतं. आता कुठं तिथं शांतता त्या ठिकाणी पसरलेली आपल्याला बघायला मिळते. न्यूझीलंड CDRI कॉलिशन फॉर डिझास्टर रेझिलियंट इन्फ्रास्ट्रक्चरचा 50वा सदस्य म्हणून त्या ठिकाणी सामील झालाय. कोण, न्यूझीलंड. अभिव्यक्ती स्वातंत्र्य निर्देशांकात भारताचा कितवा आहे, 24व्या स्थानावर आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे पर्सनल फ्रीडम आपल्याकडे 24व्या स्थानावर आहे. फर्स्ट रँक कोण, नॉर्वे. 2 नंबरला डेन्मार्क. नॉर्वेमध्ये कुणी कोणाला शिव्या दिल्या, शिव्या नाही म्हणजे कुणी कोणाला क्रिटिसाइज केलं तरी चालतं नॉर्वेमध्ये. भारत आपण 24 नंबरला त्या ठिकाणी आहे. आपल्याकडे ऑल अॅनिमल्स आर इक्वल, सम अॅनिमल्स आर मोर इक्वल दॅन अदर्स असा प्रकार आपल्याकडे चालतो. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी सोबत देश भागीदारी फ्रेमवर्कवर स्वाक्षरी करणारा मॉरिशस हा पहिला आफ्रिकन देश. आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल सौर अलायन्सवर मॉरिशियस आफ्रिकेतला पहिला देश. आंतरसंसदीय संघ इंटरप्लॅनेटरी युनियनची 150वी सभा कुठे झाली, उझबेकिस्तान. ताश्कंद फाईल्स, ताश्कंद करार आपल्याला सगळं माहिती आहे. लालबहादूर शास्त्री यांचं निधन ज्या ठिकाणी झालं होतं ते उझबेकिस्तान मधलं ताश्कंद जे आहे, ताश्कंद फाईल्स, तिथं इंटर पार्लमेंटरी युनियनची 150वी परिषद झाली होती. जागतिक तंत्रज्ञान शिखर परिषद ग्लोबल टेक्नॉलॉजी समिट झाली होती नवी दिल्लीला, म्हणून आपल्यासाठी फार महत्वाची आहे. संभावना ही परिषदेची संकल्पना होती. संभावना, पॉसिबिलिटीज, ऑल पॉसिबिलिटीज आर देअर. मनोज कुमार ज्येष्ठ अभिनेते यांच्याविषयी आपण पुरस्कार डायरेक्टली बघून घेऊ. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 68ला उपकार या पिक्चरसाठी त्यांना मिळाला होता. पद्मश्री 92लाच मिळाला. दादासाहेब फाळके पुरस्कार 2015ला. किशोर कुमार पुरस्कार 2008 मध्य प्रदेश सरकारचा. आणि महाराष्ट्र सरकारचा स्वर्गीय राजकुमार जीवन गौरव पुरस्कार 2010 मध्ये मनोज कुमार यांना मिळाला होता आणि त्यांची निधन वार्तेमुळे ते चर्चेमध्ये होते. त्यानंतर जर आपण बघितलं या ठिकाणी
सुनीता विल्यम्स अंतराळातून पृथ्वीवर परत, हे अगेन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट माझ्यासाठी. 286 दिवस 19 मार्च 2015ला परतले सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर स्पेसएक्सच्या क्रूज ड्रॅगन कॅप्सूल मधून त्या ठिकाणी ते आले आणि गेले आणि तिथं थांबले 286 दिवस. 286 का माहिती आहे का तुम्हाला? VVS लक्ष्मींना काय केलं तर 286 रन केले होते टेस्ट मॅच मध्ये, जो आपण फॉलोअप नंतर जिंकला होता, म्हणून तिथं 286 दिवस त्यांनी निवडले होते. असं काही नाहीये, फक्त लक्षात ठेवण्यासाठी सांगितलेलं आहे किंवा तिथं आपल्याला लक्षात राहील. संगम काय? व्हॉट इज संगम? संगम वडा नावाचा एक प्रकार असतो, जेव्हा वडापावासारखा तो ब्रेड पकोडा तळला जातो त्याला संगम म्हणजे काय? भारतीय नौदलाने मार्कॉस आणि अमेरिकेच्या नौदलाने US नेव्हीने केलेलं एक विशेष जॉईंट नेव्हल एक्सरसाइज. संगम खूप महत्वाचं काय आहे? कारण इंडियन आणि US नेव्हीचा आहे संगम. तर्कश भारतीय लष्कर आणि UK. तर्कश जे आहे इंडिया UK. राईट, हे आपल्याला लक्षात ठेवावे लागतील. सगळे लक्षात ठेवून फायदा नाही, कन्फ्युजन होईल. थोडे थोडे महत्वाचे लक्षात ठेवा फक्त. इथे जर आपण बघितलं, आग्रा छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक पर्यटन विभाग स्थापन करणार आहे आपला महाराष्ट्र पर्यटन. कुठं? आग्र्यामध्ये. आग्र्याहून आपल्या महाराजांची सुटका झाली ती म्हणून. त्यानंतर राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था नागपूरला स्थापन होते 8 एप्रिल 2025ला. राज्य स्टेट लेवल डिझास्टर मॅनेजमेंटचं इन्स्टिट्यूट त्या ठिकाणी नागपूरमध्ये स्थापन होते. हे आपल्यासाठी महत्वाची आहे. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान 2022-23 आणि 23-24 साठी. 22-23 चा आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू आणि प्रशिक्षक प्रदीप श्रीकृष्ण गंदे यांना आणि 23-24 साठीचा पुण्याच्या अर्जुन पुरस्कार प्राप्त माजी राष्ट्रीय महिला कबड्डीपटू शकुंतला पंढरनाथ खटावकर यांना त्या ठिकाणी दिला 23-24 चा. त्यानंतर जर आपण बघितलं पुस्तक हेडगेवार डेफिनेटिव्ह बायोग्राफी, ब्रिटिश लेखक युवा लेखक सचिन नंदा यांनी लिहिलेलं आहे. सचिन नंदा यांनी काय लिहिलंय? हेडगेवार अ डेफिनेटिव्ह बायोग्राफी. त्यानंतर जर आपण बघितलं तर आपल्याला बघायला मिळेल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी. कुठं? मुंबई, गोरेगाव फिल्म सिटी या ठिकाणी. महाराष्ट्रात 3 AI उत्कृष्ट केंद्राची स्थापना झाली. भूगोल विश्लेषण केंद्र मुंबई, न्याय वैद्यकीय संशोधन आणि AI केंद्र कुठे? पुणे, आणि मॉर्वेल केंद्र कुठं? नागपूरला. भूगोलाचा काय विषय? माझे मित्र एक प्रवीण कोकणे सर, ते मुंबई विद्यापीठामध्ये काय म्हणतात UPSCचा त्याचा ऑप्शनल होता जिओग्राफी. आता जिओग्राफीसाठीच प्रोफेसर आहे कुठे? मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये. भूगोल जिओग्राफी कुठे लक्षात ठेवायचं? मुंबई. संपला विषय. न्याय वैद्यकीय संशोधन आणि AI केंद्र. न्याय कुठे मिळतो? पुण्यातच मिळतो, फक्त पुणेरी पाठ्यांमधून. जे काय आहे ते पुणे. मार्वेल केंद्र जे आहे ते नागपूरला त्या ठिकाणी स्थापन केलेलं आपल्याला बघायला मिळतं. याच्या व्यतिरिक्त याच्यावर परत काही नाही. इथं जर आपण बघितलं तर आपल्याला काय परत बघायला मिळतं? त्रिभुवन सहकारी विद्यापीठ. त्रिभुवन सहकारी विद्यापीठ कुठं आहे? तर ते अमूलचे संस्थापक त्रिभुवन यांच्या नावावर दिलं, ते गुजरातला. एनर्जी स्टॅटिस्टिक्स इंडियाचा एक रिपोर्ट आला होता, त्याच्यामध्ये काय म्हणलं होतं? राज्यनिहाय अक्षय ऊर्जा आकडेवारी राजस्थान टॉपला 20%. त्यानंतर महाराष्ट्र 2 नंबरला, गुजरात, मग कर्नाटक. महाराष्ट्र जे आहे ते सेकंड आहे, एवढं लक्षात ठेवा. पिरियडिक लेबर फोर्स सर्व्हे 2024 आला होता. त्याच्यामध्ये बघा मेलचं पार्टिसिपेशन 74.3%, फिमेलचं फार कमी आहे 25.5%, आणि वर्कर पॉप्युलेशन रेशो जो आहे आपला 53.5% वर राहिलेला आहे. हे आपल्याला थोडं लक्षात ठेवावं लागेल आकडेवारी. आपल्याला याच्यामध्ये विचारू शकतात इकॉनॉमीमध्ये. अनएम्प्लॉयमेंट रेट जो आहे इंडियाचा 5% वरून कमी झाला, 4.9% आला. प्रिन्सिपल अँड सबसिडियरी स्टेटसनुसार LFR किंचित घट झालेली आहे 59.6%. नवीन पंबन पुलाचे उद्घाटन कुठे झालं? तामिळनाडूमध्ये. फर्स्ट व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे सी ब्रिज आहे बघा, आहे कुठे? पंबनला. रेल विकास निगमनं सुरू केलं. 2.07 किलोमीटर 1914च्या पंबन पुलाच्या जागी दुहेरी ट्रॅकला समर्थन दिलेलं आहे. एक राज्य एक RRB लागू कोणी केलंय? तर ते एक आपल्या केंद्र सरकारनं. महाराष्ट्रात एकच महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल, मुख्यालय असेल छत्रपती संभाजीनगरला. महाराष्ट्र बँक जी आहे ऍग्रिकल्चर रिलेटेडचे खाते लोकांचे त्या ठिकाणी, माझं पण खातं आहे शेती असल्यामुळे महाराष्ट्र बँकेमध्ये, तर ते आहे छत्रपती संभाजीनगरला त्याचं हेडक्वार्टर. म्हणजे एक राज्य एक RRB त्या ठिकाणी आणलेला आहे. त्यानंतर भारत जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश त्या ठिकाणी बनलेला आहे. दरडोई आपल्याला किती? 471 ग्रॅम पर डे आपल्याला मिळतं. इकॉनॉमिक बाकी भारत सेकंड लार्जेस्ट टी एक्सपोर्टर झालेला आहे. सगळ्यात नंबर 1 ला कोण आहे? चहा कोण एक्सपोर्ट करतोय? चीन. 2 नंबरला कोण आलाय? तर भारत. त्यानंतर जर आपण बघितलं तर शून्य गरिबी P4 धोरण उपक्रम, हे लक्षात ठेवा, 2047 पर्यंत गरिबी निर्मूलन आंध्र प्रदेशचं आहे. शून्य गरिबी P4 धोरण कधी? 1947 पर्यंत आंध्र प्रदेश. स्त्री शिखर परिषद 2024 कुठं? हैदराबाद. त्यानंतर जर आपण तृतीय पंथांसाठी आरोग्य केंद्र बघितलं होतं हैदराबाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शून्य गरिबी योजना उत्तर प्रदेशच्या. केरळ ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारं पहिलं राज्य. केरळचं कसे पोटापाण्याची व्यवस्था झाली, SDI चांगला आहे, त्यामुळे ते आता बाकीचे कामं करतात. आपल्याकडे अजून पोटापाण्याचे बऱ्याच ठिकाणी अडचणी बघायला मिळतात.
जर आपण इथे बघितलं आता ह्या महिन्यामध्ये भारतातील पहिले हवामान बदल केंद्र कुठं? जम्मू काश्मीर. नाथा टॉप, नाथा टॉप टॉप टॉप, नाथा टॉप, नाथा टॉप, नाथा टॉप टॉप म्हणजे काय? जम्मू काश्मीर वर आहे नॉर्थला सगळ्यात, तेवढं लक्षात ठेवा. भारतातलं पहिलं हवामान केंद्र, टॉपला जाऊनच आपलं हवामान कळत असतं, म्हणून ते जम्मू काश्मीरला नाथा टॉप केलेलं आहे. इंदोरमध्ये नाथाने टॉप केलेलं आहे. इंदोरमध्ये भारतातील पहिला पीपीपी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मधला जो मॉडेल आहे बिचोली हापसी या ठिकाणी काय केलंय? ग्रीन वेस्ट प्लांट, ग्रीन वेस्ट प्लांट पहिला पीपीपी कुठं? बिचोली हापसी, इंदोर. त्यानंतर जर आपण बघितलं सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डचं उद्योगासाठी निळी श्रेणी त्याने सुरू केलेली आहे. लाल रंग जो असतो पोल्युशन सगळ्यात डेंजर, नारंगी त्याच्यापेक्षा थोडा कमी, हिरवा त्याच्यापेक्षा, पांढरा त्यापेक्षा, निळा आवश्यक पर्यावरण सेवांसाठी. त्यानंतर जर आपण बघितलं शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण 2024 चा पुरस्कार मिळाला, त्यामुळे हे फार महत्वाचं आहे. आणि त्यांचा जर परिचय आपण बघितला 1949 मध्ये जे मधील प्रसिद्ध जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. राम सुतार यांनी खूप मोठमोठे पुतळे त्या ठिकाणी उभारलेले आहेत, तेवढं सगळं डिटेलमध्ये लक्षात ठेवण्याची गरज नाही. पुरस्कार फक्त त्यांना लक्षात ठेवा, पद्मश्री मिळाला, पद्मभूषण मिळाला, महाराष्ट्र भूषण त्यांना मिळाला. श्री आपण बघितलं होतं जयंत नारळीकर यांना पण नाही मिळाला, राम सुतार यांना पण नाही मिळाला. बाकी पद्मश्री त्यांना पद्मभूषण पद्मश्री यांना पण आहे, सॉरी त्यांना पद्मश्री नव्हतं, यांना पद्मश्री आहे पण यांना पद्मविभूषण नाहीये, यांना वी नाहीये राम सुतार यांना, त्यांना श्री नव्हता. इथं पद्मश्री पण आहे, पद्मभूषण पण आहे आणि महाराष्ट्र भूषण पण आहे. राम सुतार 2024 ला महाराष्ट्र भूषण पुरस्कार अलीकडे 23चा अशोक सराफ यांना मिळाला होता चित्रपटासाठी. आणि 59वा ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे विनोद कुमार शुक्ला यांना मिळालेला आहे. आणि हा पुरस्कार मिळाला छत्तीसगड मधील पहिले कवी आणि लेखक 12वे हिंदी कवी आहेत. हे आपण लक्षात ठेवू, जरा महत्वाचं दिसतंय. काय? ज्ञानपीठ पुरस्कार 2024 विनोद कुमार शुक्ला यांना. त्यानंतर जर आपण बघितलं तर हा पुरस्कार मिळाला छत्तीसगड मधील पहिले कवी आणि 12वे लेखक त्या ठिकाणी आहेत. सरस्वती सन्मान 2024 महामहोपाध्याय साधू भद्रेश दास यांना भारतीय तत्वज्ञानावरील संस्कृत पुस्तक स्वामीनारायण सिद्धांत सुधा त्यासाठी त्यांना मिळालेलं आहे. नांदेड इथं जन्म झालेला आहे. सरस्वती सन्मान आपल्याला माहिती आहे 12 भाषेतल्या मागील 10 वर्षात प्रकाशित झालेल्या भारतीय लेखक साहित्याला मिळतो. त्यानंतर जर बघितलं आपण महामहोपाध्याय साधू भद्रेश दास यांना सरस्वती सन्मान 2024 मिळाला, एवढं आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतर जर आपण बघितलं तर पुण्यभूषण पुरस्कार 2025 ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर विजय केळकर डॉक्टर विजय केळकर यांना पुण्यभूषण पुरस्कार 2025 जाहीर करण्यात आला. आयुष्मान खुरानाला काय केलं? फिट इंडिया आयकॉन म्हणून घोषित केलेला आहे. तर ते आहेत केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी. आणि ऑस्कर पिस्टियरला चायनीजचा ग्रॅम्पी मिळालेला आहे. हे ग्रॅम्पीवर पण एकदा प्रश्न एमपीसीने विचारलेला आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर जर आपण बघितलं तर राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस जो आहे तो आहे 11 एप्रिल. 25 संकल्पना काय? हेल्दी बिगिनिंग होपफुल फ्युचर्स. 5 एप्रिल समता दिवस, बाबू जगजीवन राम यांची जयंती आहे. तसेच नॅशनल मॅरिटाईम डे, राष्ट्रीय सागरी दिन पण त्या ठिकाणी आहे. 5 एप्रिल समता दिवस, बाबू जगजीवन राम यांची जयंती, नॅशनल मॅरिटाईम डे 5 एप्रिल, एवढं लक्षात ठेवा. दोन गोष्टी. उत्तराखंड समान नागरी कायदा लागू करणारे पहिलं राज्य आहे. UCC गोवा जे ऑलरेडी होतं पण आता जे उत्तराखंड आहे ते पहिलं राज्य त्या ठिकाणी बनलंय. 76 प्रजासत्ताक दिन 2025 ची थीम काय होती? सुवर्ण भारत वारसा आणि प्रगती ही थीम होती. थीम लक्षात ठेवा. त्यानंतर आपण बघितलं तर सांस्कृतिक मंत्रालयानं उत्तर प्रदेशातील प्रयागराज शहरात काय केले? भागवत प्रदर्शनाचे उद्घाटन. तुम्हाला म्हणलं मी प्रयागराज जे आहे किंवा वाराणसी आहे खूप न्यूज मध्ये आहे, तर भागवत प्रदर्शन जे आहे त्याचं उद्घाटन त्या ठिकाणी केले. स्वर्गीय राज कपूर जीवन गौरव पुरस्कार अनुपम खेर यांना. विशेष योगदान काजल देवगनला. व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार महेश मांजरेकर. आणि व्ही शांताराम विशेष योगदान 2024 अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना. तिकडे अनुपम खेर, काजल, महेश मांजरेकर आणि मुक्ता बर्वे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. त्यानंतर जर बघितलं आपण एप्रिलमध्ये तर इथे आपल्याला बघायला मिळेल ज्ञानेश कुमार भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त त्या ठिकाणी झालेले आहेत. एवढंच लक्षात ठेवा, फक्त जास्त डिटेलमध्ये आता वेळ नाहीये. रेखा गुप्ता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री, त्या 4थ्या झालेल्या आहेत. आतापर्यंत 3 ऑलरेडी तिथं झालेल्या होत्या. दुर्दैवानं महाराष्ट्रात अजून एकही महिला मुख्यमंत्री नाहीये. पहिल्या महिला कायदा सचिव अंजू राठी राणा यांचं एक नाव लक्षात ठेवा. जम्मू काश्मीरमध्ये ईमेलद्वारे पहिल्या FR ची नोंद झाली होती, ते ख्रू पोलीस स्टेशनमध्ये, हे एक लक्षात ठेवा. सुशील कुमार समिती सरपंच पती प्रथेला आळा घालण्यासाठी सुशील कुमार समिती आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर जर आपण बघितलं तर
UAE द्वारे ब्लू व्हिसा सादर केलेला आहे. ब्लू व्हिसा काय? पर्यावरणाच्या रिलेटेड शाश्वत आणि हवामान कृतींमध्ये योगदान देणाऱ्या व्यक्तींसाठी ब्लू व्हिसा. आपण जर चांगलं काम केलं एन्व्हायरमेंटचं आपल्याला पण देऊ शकतं UAE काय? ब्लू व्हिसा. त्यानंतर प्रोजेक्ट वॉटरवर्थ. मेटा फेसबुकचा आहे प्रोजेक्ट. कशासाठी आहे बरं तो? समुद्राखालून चालणारा इंटरनेट केबल नेटवर्क प्रकल्प आहे. कोणाचा? मेटाचा म्हणजे फेसबुकचा. प्रोजेक्ट वॉटरवर्थ, वॉटरच्या खाली. फिलिपाईन्समध्ये तिरुवल्लुवार यांच्या पुत्राचं. तिरुवल्लुवार हे एक फिलॉसॉफिकल काय तर म्हणता येईल त्याला एक सेंट होते, ज्यांनी खूप त्या ठिकाणी फिलॉसॉफी म्हणा याच्या तत्वज्ञानामध्ये म्हणा कॉन्ट्रीब्युशन केलेलं होतं. त्यांचा पुतळा कुठं? फिलिपाईन्समध्ये. 6वा राज्य वित्त आयोग स्थापन झाला 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031 साठी. एवढं फक्त आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मराठी भाषा विभागांतर्गत दिलेले 2400 पुरस्कार एकदा फक्त फास्टमध्ये बघून घेऊ. विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार रावसाहेब रंगराव बोराडे यांना मिळाला होता. श्री पु भागवत पुरस्कार ज्योत्सना प्रकाशन पुणेला. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार रमेश सीताराम सूर्यवंशी यांना. मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन. श्रीमती भीमाबाई जोंधळे आपण हा मागाशी बघितलेला होता. त्यानंतर जर बघितलं तर 98वे अखिल भारतीय साहित्य संमेलन जर आपण बघितलं तर 21 ते 23 फेब्रुवारी 2025 ला कुठे झालं होतं? दिल्लीला. उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केलं. स्वागताध्यक्ष शरद पवार होते. संमेलनाचे अध्यक्ष तारा भोरकर, त्यांचं स्पीच खूप फेमस त्या ठिकाणी झालं. त्याच्या आयोजनामध्ये सरद संस्था पण सहभागी होती. आणि त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर 97 अमळनेर जळगावला रवींद्र शोभने होते. 96 वर्धा नरेंद्र चपळगावकर. 95 जे आहेत उदगीर भारत ससाने त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाले होते. त्यानंतर आपण बघितलं तर इथे आपल्याला काय बघायला मिळतं? मृदा आरोग्य कार्ड योजने 10 वर्ष पूर्ण झाले. महाराजांची जयंती 19 फेब्रुवारी 2015 राजस्थानमधून सुरुवात झाली होती. हेल्थ सॉइल हेल्थ कार्ड स्कीमचं. अखिल भारतीय राज्य जलमंत्र्यांची परिषद राजस्थान या ठिकाणी झाली होती. राजस्थानला पाण्याचा खूप प्रॉब्लेम होते, म्हणलं चला प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाकू, जलमंत्र्यांची आपण परिषद राजस्थानला घेऊन टाकूयात. पहिली अखिल भारतीय ट्रान्सजेंडर परिषद कुठे झाली ती? अजमेरला राजस्थानला. मग ते म्हणजे ट्रान्सजेंडरची पण घेऊन टाकू, पाण्याचा प्रॉब्लेम आहे त्यासोबत ट्रान्सजेंडरला बोलून घेऊ, त्यांचाही खूप मोठा प्रॉब्लेम आहे. हिम्मत शाह यांचं निधन झालं. तेव्हा ते शिल्पकला आणि आधुनिक कलेशी प्रसिद्ध. MPSC राज्यसेवामध्ये पर्टिक्युलरली एखाद्या मृत व्यक्ती जो आहे, निधन वार्ता जी आहे त्यांच्या फील्डवर प्रश्न विचारतात की ते कुठल्या क्षेत्रामध्ये काम करत होते आणि ते क्षेत्र बहुधा ऑड असतं. पेपरमध्ये जर असं कधी कळलं एखादं नवीनच माणूस आहे याच्याबद्दल काहीच माहित नाही, अनकॉमन एखादं काहीतरी ऑड त्या ठिकाणी क्षेत्र जर दिसलं तर तुम्ही बिंदास त्या ऑप्शनकडे जाऊ शकता. हा आपला एक करंट मधला अप्रोच आहे. भारताचे पहिले जागतिक शांतता केंद्र कुठे आहे? गुरुग्राम हरियाणाला. मार्च 2025 मध्ये उद्घाटन झालं आपण बघितलं. माधव राष्ट्रीय उद्यान देशातील 58वा व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलं. मध्य प्रदेश मधला 9वा, भारतातला 58वा. अलीकडील काही व्याघ्र प्रकल्प आहेत, एवढे डिटेलमध्ये बघण्याची गरज नाही. प्राणी संग्रहालयाची पहिली बायो बँक त्या ठिकाणी कुठं स्थापन झालेली आहे? आपण जर बघितलं तर पश्चिम बंगालमधील पद्मजा नायडू हिमालय प्राणी संग्रहालयामध्ये पहिली बायो बँक त्या ठिकाणी स्थापन झालेली आपल्याला बघायला मिळते. बाकी याच्यामध्ये फार अजून काही नाहीये. नासाचे स्फेरेक्स आणि पंच हे 2 मिशन आहेत. कोणाचे तेवढं लक्षात ठेवा. स्फेरेक्स आणि पंच कोणाचे? तर नासाचे. ब्लू घोस्ट मिशन 1 ह्या मिशनचे फक्त कोणाचे आणि एम काय कशासाठी तेवढं लक्षात ठेवलं तरी बरं झालं. ब्लू घोस्ट मिशन 1 फायर फ्लॉय एरोस्पेस या अमेरिकन कंपनीच्या ब्लू घोस्ट मिशन अंतर्गत गोल्डन नावानं ते लँडर मार्च 2025 मध्ये चंद्रावर उतरेल. हे आपल्याला बघायला मिळालं. 97वे ऑस्कर पुरस्कार महत्वाचे. चित्रपट अनोरा, दिग्दर्शक शॉन बेकर अनोरासाठी आणि चित्रपट अभिनेता ऑन्ड्रियन बॉडी, काय बॉडी आहे त्याची म्हणून त्याला फर्स्ट दिला. दी ब्रुटालिस्टसाठी. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मिकी मॅडिसन, मॅड झाला हा बॉडी करून, मिकी मॅडिसन. तो तिकडे बॉडीवाला, इकडे मॅडिसन. हे दोघांना काय मिळालंय? सर्वोत्कृष्ट अभिनेता अभिनेत्रीचे पुरस्कार. आणि चित्रपट जो आहे तो अनोरा, कोणाला? शॉन बेकर. अनोरासाठी दिग्दर्शन त्यांनी केलेलं होतं. त्यानंतर डॉक्टर पौर्णिमा, हे फार महत्वाचं आहे. डॉक्टर पौर्णिमा बर्मन यांना टाइम्स वुमन ऑफ द इयर 2025 मध्ये एकमेव व्यक्ती आहे डॉक्टर पौर्णिमा देवी बर्मन यांना त्या ठिकाणी स्थान मिळालेलं आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर जनस्थान पुरस्कार असतो, जनस्थान. तर जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ नाटककार दिग्दर्शक सतीश आळेकर यांना त्या ठिकाणी जाहीर झाला. कुष्माग्रज प्रतिष्ठान त्या ठिकाणी देत असतं, ही एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. रणजी करंडक फार महत्वाचा आहे कारण विदर्भानं दुसऱ्यांदा त्या ठिकाणी तिसऱ्यांदा जिंकलेला आहे. उपविजेता केरळ झालेला आहे. 17-18 मध्ये एकदा जिंकला होता आणि 18-19 मध्ये जिंकला होता. आता 24-25 परत एकदा विदर्भानं जिंकलेला आहे. आतापर्यंत हायेस्ट मुंबईनं 42 जिंकलेले आपल्याला बघायला मिळतात. मुंबईला नाद करायचा नाही मुंबईचा कोणी कशामध्ये? रणजी ट्रॉफीमध्ये. पुढे जर आपण बघितलं ICC चॅम्पियन्स ट्रॉफी, मी आताच म्हणलं तुम्हाला भारतानं जिंकली, न्यूझीलंडनं. त्यामुळे ओपनिंग डोअर्स टू इंडिया नावाची जी पॉलिसी आहे ती कुणी आणली होती? न्यूझीलंड आणली होती. ह्या 2 गोष्टी आपल्याला लिंक या ठिकाणी
करता येतात. दिनविशेष जर मधला 20 फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिन आहे. त्यानंतर 21 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन, 23 फेब्रुवारी जागतिक शांतता आणि समाज दिन आहे. त्यानंतर जर आपण बघितलं महाराष्ट्राचा अर्थसंकल्प, अजित पवार यांनी 11व्या वेळा अर्थसंकल्प त्या ठिकाणी मांडलेला आहे. पण अजितदादांचं दुर्दैव काय की अजून मुख्यमंत्री झालेले नाहीयेत. उपमुख्यमंत्री पदापर्यंत एवढ्या वेळा त्यांना ती गोष्ट करायला मिळालेली आपल्याला बघायला मिळते. त्यांचं आपण बघितलं तर ग्रोथ हब, मुंबई महानगर प्रवेश हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक विकास केंद्र म्हणजेच त्याला काय केलं, ग्रोथ हब. स्टील हब कुठं, गडचिरोली जिल्ह्यातील आता स्टील हब म्हणून ओळखला जाणार आहे. नागपूर येथे हातमाग विणकरांना प्रोत्साहन देण्यासाठी अर्बन हाट केंद्राची स्थापना कुठं, नागपूरमध्ये. अमृतकाल राज्य रस्ते विकास आराखडा 25 ते 47. हे इयर लक्षात ठेवा, 47 थोडं ऑड इयर आहे त्यामुळे ते आपल्याला कन्फ्युज करू शकतं. तर अमृतकाल राज्य रस्ते विकास आराखडा 25 ते 47 आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतर बघितलं आपण सौरग्राम, सातारा जिल्ह्यातील मण्याची वाडी आणि टेकवाडी यांना काय म्हणलंय, सौरग्राम म्हणून घोषित करण्यात आले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत 2,53,00,000 महिलांना काय केलंय, जुलै 2000 पासून आपण ते पैसे देण्याचा उपक्रम चालू केलेला आहे. इंटरव्ह्यू मधल्या बऱ्याचशा कॅन्डिडेटला नावच येत नाही नीट, नुसतं लाडकी बहीण म्हणायचे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा त्या योजनेचं पूर्ण नाव आहे. जर आपल्याला कधी ऑप्शन मध्ये आलं तर ते करेक्ट शोधता आलेलं पाहिजे. त्यानंतर जर आपण बघितलं तर इथे आपल्याला बघायला मिळतं की सेंद्रिय शेती, अखिल भारतीय सेंद्रिय शेती उत्पादनामध्ये 32.7 हिस्सासह महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. सेंद्रिय शेतीमध्ये, ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये एकदम जबरदस्त. हळद संशोधन आणि प्रक्रिया धोरण 2022 ते 27 जाहीर झालं. त्याच्यामध्ये हिंगोली या ठिकाणी माननीय बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. कुठं, हिंगोली, मराठवाड्यामध्ये. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर जर आपण बघितलं तर नवनीकरण ऊर्जा, रिन्युएबल एनर्जी 23-24 मध्ये राज्याचा एकूण स्थापित क्षमतेचा 32% हिस्सा आहे आपला. स्थापित क्षमतेनुसार क्रमांक राजस्थानचा 1, गुजरात 2, तामिळनाडू 3, कर्नाटक 4 आणि 5 नंबरला आहे महाराष्ट्र रिन्युएबल एनर्जीमध्ये. 23-24 मध्ये खनिज उत्पादनात खनिज याचा साठा, कोळसा महाराष्ट्रात सगळ्यात जास्त 68.4, चुनखडी 19.1, कच्चे लोखंड 10, कच्चे मॅंगनीज 1, बॉक्साइट 0.8%. त्यानंतर सर्वाधिक राज्य उत्पादन सांकेतिक स्थूल राज्य उत्पादनानुसार जर बघितलं महाराष्ट्र टॉपला आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर जर आपण बघितलं, आता हे फार महत्वाच्या करंट पिलेट्स म्हणजे जीके टुडे मधले इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत, याला मिस करू नका कधी. ऑपरेशन संकल्प हे भारतीय नौदलानं सुरू केलं. ऑपरेशन संकल्प युएई देशाने 2025 हे समुदाय वर्ष म्हणून घोषित केलं. कुणी, युएईनं. चीननं डीपसिक V3 आणि डीपसिक R1 नावाने डीपसिक AI मॉडेल सुरू केलं. आपल्याला वाटतं चायनीज नाव असेल पण इथं चायनीज नाव नाहीये, डीपसिक V3 डीपसिक R1 आहे. ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारं पहिलं बिहार. ऑलरेडी बिहार ग्रामीण भाग जास्त आहे त्यामुळे त्यांनी काय केलं, ग्रामीण क्रिकेट लीग चालू केली. ICC पुरुष क्रिकेटपैकी 2024 साठी प्रतिष्ठित सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कार जसप्रीत बुमराहचे आणि तो विजडन पुरस्कार पण जसप्रीत बुमराहचे. जसप्रीत बुमराह सगळीकडे तेच आहे. सुभद्रा योजना ही ओडिशा राज्याची महिला केंद्रित योजना आहे. सुभद्रा कुणाची, तर ओडिसाची. भारताने ICC महिला अंडर 19 T20 विषयक विजेतेपद जिंकलेलं. ICC अंडर 19 आपण जिंकलेलं आहे. आता तर भारतानं वर्ल्ड कप पण जिंकलेला आहे महिलांनी. भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता AI विद्यापीठ महाराष्ट्रात स्थापन होणार आहे. ही एक फॅक्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवा. ब्रिटन हे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बालशोषणाच्या संरक्षणासाठी गुन्हेगार ठरवणारे पहिलं राज्य. म्हणजे त्यांनी काय केलं, जे लोक आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून लैंगिक शोषण करतील बालांचे म्हणजे लहान मुलांचे, त्यांना गुन्हेगार ठरवणारा पहिलं देश जो आहे तो ब्रिटन आहे. भारतातील पहिले पांढरे वाघ कुठे, मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे पांढरे वाघ, व्हाईट टायगर्स. भारत ग्लोबल डिजिटल वेलबिंग इंडेक्स मध्ये जगात अव्वल कशामध्ये, ग्लोबल डिजिटल वेलबिंग इंडेक्स मध्ये भारत काय देश अव्वल आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये तांदळाच्या वाढत्या किमती रोखण्यासाठी फिलिपाईन्स मध्ये राईस साठी त्यांनी काय केलं होतं, नॅशनल इमर्जन्सी डिक्लेअर केली होती. हे लक्षात ठेवा. आंध्र प्रदेश राज्य सरकारने मनमित्र नावानं भारतातील पहिले व्हॉट्सअप आधारित गव्हर्नन्स प्लॅटफॉर्म सुरू केला. मनमित्र, जगमित्र, बंधुमित्र सगळे केले. आणि आपण आता चालू करतोय अभ्यास मित्र. आपला अभ्यास मित्र काय असणार आहे, तर ते आपल्या मेन्स आन्सर रायटिंग साठी पर्सनल मेंटरशिप आपण चालू करतोय. पर्सनल मेंटरशिप, तर त्याचं नाव दिलंय आपण अभ्यास मित्र. मनमित्र कोणाचे, आंध्र प्रदेशचं. अभ्यास मित्र कोणाचे, MPSC एक्झाम मंत्राचं आपलंच आहे. त्यानंतर रशियाने इस्कंदर M सामरिक क्षेपणास्त्र विकसित केलं. हे नाव लक्षात ठेवा, इस्कंदर M सामरिक. कर्नाटक सरकारने अलीकडेच ब्रेल सक्षम भारतीय संविधान सुरू केलेलं. ब्रेल लिपी, जे अंध व्यक्ती आहेत त्यांना ब्रेलच्या द्वारे त्या ठिकाणी संविधान वाचता यावं. बातम्यांमध्ये दिसणारी ग्रेट योजना कशाची, कापड क्षेत्राशी. एवढं एक लक्षात ठेवा, ग्रेट कशाशी आहे, तर कापड क्षेत्राशी आहे. तर आता काय करायचं आपल्याला, त्या ठिकाणी पुढचा जो शेवटचा एक मंत्र राहिला तो आपण त्या ठिकाणी घेऊया.
आता याच्यामध्ये भारताच्या विकासाच्या प्रवासासाठी 4 शक्तिशाली इंजिन जे आहेत, आता काय झालं मेनली आपला केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 निर्मला सीतारामन यांनी मांडला होता 1 फेब्रुवारी 2025ला. ते संकल्पना होती सबका विकास. त्याच्यामध्ये मेन जे 4 फोकस एरिया होते, शक्तिशाली इंजिन, डायरेक्टली प्रश्न विचारू शकतो. पहिलं होतं कृषी, त्यानंतर MSME, त्यानंतर गुंतवणूक, त्यानंतर निर्यात. याचं उद्दिष्ट काय होतं की भारत विकास क्षमता आणि जागतिक सार्वत्रिकता वाढवण्यासाठी 6 क्षेत्रांमध्ये परिवर्तनकारी सुधारणा आपल्याला सुरू करायचे. ते 6 क्षेत्र कुठले आहेत? कर आकारणी, ऊर्जा क्षेत्र, शहरी विकास, खाणकाम, वित्तीय क्षेत्र आणि नियामक सुधारणा. हे 6 क्षेत्र आपल्याला त्या ठिकाणी महत्वाचे होते आणि त्याच्यावर आपण फोकस केलेला बघितला. ग्रीनफील्ड विमानतळ कुठे येते? पहिलं जे असतं सुरुवातपासून तर ते बिहारला, पाटण्याला त्या ठिकाणी ग्रीनफील्ड उद्घाटन होणार आहे, ह्या अर्थसंकल्पात सांगितलेलं आपल्याला बघायला मिळतं. प्रजासत्ताक दिन जो होता ते फार महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, संकल्पना स्वर्णिम भारत विरासत और विकास त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं. त्याचं जे संकल्पना होतं, प्रमुख पाहुणे इंडोनेशिया अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो, चौथे इंडोनेशियन जे आलेले होते. बाकी डिटेलमध्ये आता करण्याची वेळ नाही, आता फास्टमध्ये आपण बघूया. दिल्ली विधानसभेवर एखादा प्रश्न येऊ शकतो, कारण खूप वर्षानंतर परत भाजपला त्या ठिकाणी आपली सत्ता आणता आलेली आहेत. दिल्लीमध्ये एकूण जागा होत्या 70, त्यातल्या भाजपने जिंकल्या 48, भाजपला पडले होते 45.56%, आपला मिळाल्या 22, त्यांना मिळाले 43 पॉईंट. फरक जास्त नाही हा 43-45 मध्ये, पण भाजपनं खूप जागा जिंकल्यात. काँग्रेसला मिळाले 2 भोपळे 2-0. नवनियुक्त मुख्यमंत्री रेखा गुप्ता शालीमार बाग विधानसभा मतदारसंघातून 4थ्या महिला मुख्यमंत्री दिल्लीच्या त्या ठिकाणी बनलेल्या आहेत. त्यानंतर जर आपण बघितलं, समान नागरी कायदा लागू करणारे भारतातील पहिले राज्य उत्तराखंड बघितलं होतं आपण 27 जानेवारी 2025ला. 27 जानेवारी समान नागरी कायदा दिवस म्हणून आपण त्या ठिकाणी घोषित पण करून टाकला होता आणि डिक्लेअर पण. भिकारी पाजारी धोरण जे आहे, बेगर दाय नेबर पॉलिसी आणली होती अमेरिकेनं. का माहितीये का? अमेरिकेच्या बाजूला आहे मेक्सिको, मेक्सिको मधले लोक, मेक्सिको वाल जी आहे ती क्रॉस करून अमेरिकेमध्ये येत होते. म्हणून अमेरिकेला डोनाल्ड ट्रम्प म्हणले की आपण काय करू, एक पॉलिसी आणू, म्हणून त्यांनी आणली भिकारी पाजारी योजना. सिंधू जल करार जो आहे 19 सप्टेंबर 1960ला झाला होता. 6 ज्या नद्या आहेत त्यातल्या 3 तुम्हाला 3 आम्हाला, असं करून भारतानं काय केलं होतं, 5 ज्या आहेत त्यातल्या 3 ज्या आहेत बियास, रावी, सतलजा आपण घेतल्या होत्या आणि ह्या पूर्वेकडील नद्या भारताला मिळाल्या होत्या आणि ज्या 2 नद्या आहेत उरलेल्या तर त्या काय केलं होतं आपण पाकिस्तानला दिल्या होत्या. पश्चिमेकडील 3 नद्या चिनाब, सिंधू आणि झेलम आणि बियास, रावी, सतलज या 3 आणि 3 6 ज्या नद्या आहेत तर त्यातल्या 3 भारताला आणि 3 पाकिस्तानला. तर 3 ज्या भारताला आहेत त्या लक्षात घ्या, बियास, रावी आणि सतलज, आणि इकडे जे चिनाब, सिंधू आणि झेलम त्या पाकिस्तानला, पलीकडच्या अलीकडच्या आपल्याला. बिमस्टेक युथ समिट झाली होती गुजरात गांधीनगरमध्ये. संकल्पना लक्षात ठेवण्याची आता गरज नाही. पुढे आपण बघूयात, भ्रष्टाचार धारणा निर्देशांक त्या ठिकाणी आला होता. त्याच्यामध्ये आपली कामगिरी कशी होती, काय? भारत होता 24 मध्ये 96, 23 मध्ये 93 होता. आता आपला 96 गुण, आपले 38 आपले कमी झालेत भ्रष्टाचार धारणामध्ये. सर्वात स्वच्छ देश डेन्मार्क 90 गुणावर चाललाय. 2 नंबरला फिनलँड, 3 नंबर सिंगापूर, 4 न्यूझीलंड आणि 5 लक्झेंबर्ग. सर्वात भ्रष्ट देश साऊथ सुदान, कुठेही साऊथ सुदानच आहे. नंतर सोमालिया, नंतर व्हेनेझुएला, नंतर सिरिया. जर आपण या ठिकाणी अजून डिटेलमध्ये बघण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला असं लक्षात येईल की अर्जेंटिना WHO मधून बाहेर पडलेलं बघायला मिळतं आपल्याला. WHO मधून अर्जेंटिना बाहेर. ऑपरेशन डेव्हिल हंट कोणाचं आहे? बांगलादेशचं. माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या निष्ठावंतांना लक्ष करण्यासाठी ऑपरेशन डेव्हिल हंट कोणाचं? बांगलादेशचं. एवढंच फक्त आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतर जर आपण बघितलं तर इथे आपल्याला बघायला मिळतं महाराष्ट्राचे नवे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे. मी म्हणलं होतं वोट चोरीमध्ये खूप सारे वाघ घुसले होते, वाघांना मारण्यासाठी दिनेश वाघमारे आपण राज्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष आयुक्त त्या ठिकाणी आणले. तर महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ यांनी कोणाला हरवलं होतं? महेंद्र गायकवाड यांना. 37वा जो काय खेळाचा प्रकार झाला होता महाराष्ट्र केसरी, पृथ्वीराज मोहोळ यांनी काय केलं होतं? विजय संपादित केला होता. रावसाहेब बोराडे यांना विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2024 मिळाला होता. आपण मगाशी पण बघितलेलंच होतो, राईट. त्यानंतर जर बघितलं आपण तर कवितांचे गाव जर म्हटलं तर शिरवाड, विवा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांच्या गावाला कवितांचे गाव म्हणून शिरवाड घोषित केलं. पुस्तकांचे गाव मालगुंड पण आहे आणि अजून एक पुस्तकांचे भिवार नाव जे आहे, भिवार महाबळेश्वरचं भिवार, त्याला पण ऍक्च्युली पुस्तकांचे गाव म्हणता. इथं मी ऑलरेडी जाऊन आलेलो आहे. 25वा वित्तीय आरोग्य निर्देशांक जो नीती आयोगाने दिलाय तो आपल्याला माहिती असणं फार गरजेचं. सर्वोच्च कामगिरी ओडिसा 1 नंबरला, छत्तीसगड 2, गोवा 3 आणि महाराष्ट्र जो आहे तो 6 नंबरला आहे. एवढं तरी आपल्याला कमीत कमी लक्षात ठेवावं लागणार आहेच. त्यानंतर जर आपण बघितलं तर आपल्याला काय बघायला मिळतं तर स्माईल योजना कशाची? भिकाऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी. एवढंच लक्षात ठेवा, भिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर स्माईल आणण्यासाठी योजना आलेली म्हणजे भाई आणि 2022ला चालू झालेली. दक्षिण गोलार्धातील सर्वात मोठ्या हिंदू मंदिराचे अनावरण कुठे झालंय? दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गमध्ये. म्हणजे सदर्न हेमिस्फिअर जो आहे त्याच्यामधलं सगळ्यात मोठं मंदिर जे आहे तर ते जोहान्सबर्गला. नॉर्दर्न मधलं नाही, आपल्याकडले मोठमोठे मंदिर आहेत. मंदिरामध्ये आपला नाद करायचा नाही.
त्यानंतर जर आपण त्या ठिकाणी बघितलं तर काय बघायला मिळतं आपल्याला, गुजरातचे गुन्हेरी गाव जे आहे ते पहिले जैवविविधता वारसा स्थळ घोषित झालेलं आहे. नीलगायींच्या कत्तलीस मान्यता देणार हरियाणा, लय डेंजर आहे, नीलगायींची कत्तल करून टाका म्हणले, हे आमच्या शेतामध्ये घुसतात, नुकसान करतात. मिशन स्कॉट कशाशी रिलेटेड लक्षात ठेवा, स्टार्टअप कंपनी आहे. दिगंताराने काय केलं, स्पेसएक्स सोबत कंपनीच्या ट्रान्सपोर्टर 12 नवेचं प्रक्षेपण केलं होतं. कशाशी रिलेटेड आहे, स्पेस सिच्युएशनल अवेअरनेस, SSA मिशन स्कॉट, एवढंच लक्षात ठेवा. त्यानंतर जर आपण बघितलं तर आपल्याला काय बघायला मिळतं अजून, इस्रोचे SDSC मधून 100वे प्रक्षेपण झाले. GSLV F-15 आणि जो सॅटेलाइट होता NVS-02 आणि जर कधी झालं तर 29 जानेवारी 2025 ला. फोर्ट विलियमच्या नामांतर विजयदुर्ग केले. फोर्ट विलियम कुठे, कलकत्त्यामध्ये आहे. सायक्लोन युद्ध सराव जो आहे तो भारत इजिप्तमध्ये आहे, राजस्थान इथे झाला होता. आणि डेझर्ट सायक्लोन जो आहे तो भारत UAE मधला आहे. बघा, सायक्लोन म्हणलं तर इजिप्त आणि डेझर्ट सायक्लोन म्हणलं तर भारत UAE, एवढं लक्षात ठेवावं लागेल, कारण दोन कन्फ्युजिंग त्या ठिकाणी बघायला मिळतात. त्यानंतर जर आपण बघितलं पद्म विभूषण पुरस्कार जे आहेत ते आपल्याला लक्षात ठेवावे लागतात. मागच्या वर्षी पण एक प्रश्न त्या ठिकाणी बघायला मिळाला. 7 लोकांना पद्मविभूषण मिळाला. दूर नागेश्वर रेड्डी औषधशास्त्रज्ञ गॅस्ट्रोएंटॉलॉजिस्ट आहेत, त्यांना एंडोस्कोपीसाठी मिळाला तेलंगणाचे. न्यायमूर्ती निवृत्त जगदीश सिंग खेदर सार्वजनिक व्यवहारासाठी मिळालाय. कुमुदिनी लखिया कला क्षेत्रासाठी. लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम कला व्हायोलिन वादक. त्यानंतर MT वासुदेवन नायर मरणोत्तर साहित्य आणि शिक्षणासाठी. आणि ओसोमो सुझुकी मरणोत्तर. श्रीमती शारदा सिन्हा बिहारच्या कोकिळा त्यांना म्हणतात मरणोत्तर मिळाला. महाराष्ट्रातले पद्मभूषण जे आहेत, मनोहर जोशी मरणोत्तर सार्वजनिक व्यवहार. पंकज उदास मरणोत्तर कला गझलसाठी. शेखर कपूर कलासाठी. 3 महाराष्ट्रातील पद्मभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती आहेत. पद्मश्रीमध्ये भरपूर आहेत, हे तुम्ही स्वतः वाचलेच असणार आहे. पंकज मिश्रा यांना पुस्तक दी वर्ल्ड आफ्टर गाझा अ गाईड टू चॅलेंजिंग टाइम्स नावाचं पंकज मिश्रा यांनी लिहिलं पुस्तक, वर्ल्ड आफ्टर गाझा. त्यानंतर क्रीडा भारत खो खोचा विश्वकप जर बघितला आपण, शुभांकर होता तेजस आणि तारा हरिण होतं आणि तेजस. आणि नेतृत्व होतं महिलांचं प्रियंका इंगळेकडे आणि पुरुषांचं जे होतं प्रतीक वायकर, दोन्ही महाराष्ट्राचे खेळाडू. महाराष्ट्रासाठी मानाचा तुरा त्यांनी रोवलेला होता. पराभव आपण केला होता नेपाळला आपण हरवलं कशामध्ये, खो खोच्या फायनलमध्ये. पहिली ऑलिम्पिक संशोधन परिषद कुठं झाली, गुजरातला. रिसर्च सेंटर ऑलिम्पिकच्या बाबतीमधलं कुठं, तर ते गुजरातला. हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतर 16 जानेवारी 2025 ला पहिला लोकपाल दिन त्या ठिकाणी साजरा झाला होता, 16 जानेवारी 2025 ला. त्यानंतर 25 आंतरराष्ट्रीय हिम नदी संवर्धन वर्ष, हे एक आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतर जर आपण बघितलं महत्वाच्या गोष्टीमध्ये, तर आपल्याला असं बघायला मिळतं की भोपाळ शहराने अलीकडेच खतांचा कार्यक्षम आणि संतुलित वापर नॅनो फर्टिलायझर्स या विषयावर राष्ट्रीय मोहीम आयोजित केलेली आपल्याला बघायला मिळाली. त्यानंतर जर आपण बघितलं जागतिक कडधान्य दिन दरवर्षी 10 फेब्रुवारी दिवशी साजरा केला जातो. 10 फेब्रुवारी जागतिक कडधान्य दिन. आंतरराष्ट्रीय पक्षी महोत्सव 2025 यजमान प्रयागराज शहर आहे, प्रयागराज बरोबर. करप्शन परसेप्शन इंडेक्स मध्ये आपला 96 क्रमांक आहे 2024 मध्ये. PM दक्ष योजना सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने सुरू केलेली आहे. पश्चिम बंगाल सरकारने नोंदी बंधन योजना, मोदीला काउंटर करायला त्यांनी आणली नोंदी बंधन योजना. कोणी, पश्चिम बंगालनं. पश्चिम बंगालमध्ये कोणी, ममता दीदीला कोणाचं जमत नाही, मोदींचं त्यांचं जमत नाही, म्हणून त्यांनी आणली नोंदी बंधन योजना. कॉम्पॅक्ट इनिशिएटिव्ह मध्ये भारत आणि कुठला देश आहे, कॉम्पॅक्ट इनिशिएटिव्ह भारत आणि UK दोन आहेत कॉम्पॅक्ट इनिशिएटिव्ह मध्ये. नमस्ते योजना स्वच्छता कामगारांच्या संबंधात आहेत, एवढं आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल. बाकी फार जास्त काही तुमचा वेळ घेत नाही. तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि मला काय वाटतं की 2-3 गोष्टी अप्रोच तुम्हाला सांगतो. करंट अफेअर्स आणि इतिहासामध्ये फुल नेमचा अप्रोच खूप चालतो, आणि त्यातल्या पर्शियन गल्फ मधली एखादी कंट्री असेल, त्यानंतर राज्यांच्या बाबतीमध्ये नॉर्थ ईस्ट मधलं एखादं राज्य असेल, जम्मू काश्मीर सारखं राज्य असेल, तर त्या ठिकाणचे आपल्याला पर्याय काळजीपूर्वक वाचणं फार गरजेचं असतं. त्यानंतर अजून करंट अफेअर्स मध्ये मोस्ट ऑफ द टाइम मागच्या 1-2 वर्षामध्ये ऑल ऑफ द अबोव त्यांनी दिलेलं नाहीये, एखाद दुसरं स्टेटमेंट चुकीचं दिलंय. त्यामुळे दिसला ऑल मारू नका, करंट अफेअर्स मध्ये पर्टिक्युलरली असं करू नका. बाकी परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ऑल द व्हेरी बेस्ट माय डिअर फ्रेंड्स. परत तेच म्हणेल, चला चालत राहूया, एक पाऊल यशाच्या दिशेने टाकत राहूया. लेट्स मेक MPSC प्रिपरेशन सिंपल विथ MPSC मेड सिंपल. थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट माय डिअर फ्रेंड्स. आपण लवकरच मेन्सच्या प्रिपरेशनच्या बाबतीमध्ये भेटणार आहोत. मेन्सच्या बाबतीमध्ये तुम्हाला परत मी तेच सांगेल, कट ऑफच्या भानगडीत पडू नका, नाही तर पंचवार्षिक पक्की होईल. जे करायचं ते एकाच ठिकाणी करा. GS 1 2 3 मॉड्यूल ऑप्शनल सहित जे काय करायचं ते एका ठिकाणी करा. मॉड्यूल खेळू नका, नाही तर परत तुमचे पंचवार्षिक झाल्याशिवाय राहणार नाही. थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट माय डिअर फ्रेंड. जय हिंद, जय महाराष्ट्र.